ओके. लास्ट टाइम आपण स्ट्रिंग चालू केलं होतं. आय थिंक 2 ते 3 दिवस आधी. आणि पॅरलली आपण स्ट्रक्चर पण चालू केलं. तर स्ट्रिंग आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की कलेक्शन ऑफ मल्टिपल कॅरेक्टर, म्हणजे हा एक ॲरेच आहे, फक्त याच्यामध्ये आपण कॅरेक्टर मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर करतो. तर स्ट्रिंगला तुम्ही कलेक्शन ऑफ मल्टिपल कॅरेक्टर म्हणू शकता किंवा कॅरेक्टर ॲरे म्हणू शकता, बरोबर. तर कॅरेक्टर ॲरे असेल तर तुम्ही याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स टाकू शकता आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रिंग. तर स्ट्रिंग ही तुम्ही अशी टाकू शकता, एनी स्टेटमेंट्स, युअर नेम किंवा काही पण जे कॅरेक्टर असेल ते तुम्ही स्ट्रिंग मध्ये स्टोअर करू शकता. आता स्ट्रिंग इंटरनली स्टोअर कशी होती, प्रत्येक कॅरेक्टरला स्टोअर करताना एक जर कॅरेक्टर असेल तर याच्यामध्ये आपल्याला 1 बाईट लागतो, आणि जर आपण मल्टिपल कॅरेक्टर्स टाकले तर प्रत्येक बाईटवर 1 कॅरेक्टर असा स्टोअर होणार. याच्यामध्ये मग तुमचं स्पेशल कॅरेक्टर असेल, फॉर एक्झाम्पल स्पेशल कॅरेक्टर म्हणजे स्पेस असेल किंवा कॉमा असेल किंवा डबल कोट असेल, हे सगळं याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर बाईट वरती स्टोअर होतं. आता स्ट्रिंग ही ज्यावेळेस येते सी मध्ये, तर ऑलवेज ती एंड होणार आहे कशाने, /0ने. कारण कंपायलरला समजायला हवं की कुठं थांबायचंय. त्याच्यासाठी कंपायलर कॅरेक्टर ॲरे असताना काय करतो, शेवटी काय टाकतो, /0 टाकतो आणि तिथं तुमची स्ट्रिंग टर्मिनेट होते. तर कॅरेक्टर आपण असं इम्प्लिमेंट करतो, कॅरेक्टर इनिशियलाइज असं करतो ज्याच्यात 1 बाईट मेमरी जाते, आणि कॅरेक्टर ॲरे जर इनिशियलाइज करायचं असेल तर आपण असं इनिशियलाइज करतो. ॲरेचे सगळे रूल्स इथं अप्लाय होतात, कारण हा काय कॅरेक्टर ॲरेच आहे. कळालंय सगळ्यांना. त्याच्यामध्ये आपण मग लास्ट टाइम एक्झाम्पल पाहिलं होतं स्ट्रिंगचं, की डिक्लेअर कसं करायचं ॲरे, कॅरेक्टर ॲरे तो ऍक्सेस कसा करायचा. %s आपण वापरतो स्ट्रिंग ऍक्सेस करताना. त्याच्यानंतर आपल्याला साईज ऑफ, आणि साईज ऑफ काय देत आहे, त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगची साईज देतं, आणि strlen किती देतं, काय देतं, लेन देतं. तर साईज ऑफ जर तुम्ही यूज केलं तर साईज ऑफ काय देणार आहे, /0 पकडून त्या स्ट्रिंगचं साईज देतो, म्हणजे किती साईज त्याला अलोकेट झाली. तर याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ बाईट्स नुसार तो त्याची साईज देणार. strlen काय देते की किती एलिमेंट्स त्याच्यामध्ये तुम्ही ऍड केले. फॉर एक्झाम्पल इथं हॅलो नावाचं जर तुम्ही इनिशियलाइज करत असाल स्ट्रिंग मध्ये, आणि त्याच्यावर strlen हे इनबिल्ड फंक्शन आहे स्ट्रिंगचं. स्ट्रिंग वरती खूप सारे इनबिल्ड फंक्शन असतात, तर ते आपण आज घेणार आहोत की स्ट्रिंग मध्ये फंक्शन्स कुठले कुठले. strlen, strcpy, strcat, strncat, तर स्ट्रिंग कंपॅरिझन. स्ट्रिंग सीपीआय म्हणजे स्ट्रिंग कॉपी, एका स्ट्रिंग मधून दुसरीकडे आपण कॉपी करू शकतो. स्ट्रिंग कॅट म्हणजे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन, 2 स्ट्रिंग तुम्ही एकत्र मर्ज करू शकता, त्याला आपण काय म्हणतो, strcat. तर हे स्ट्रिंगचे सगळे इम्प्लिमेंट फंक्शन. strcmp म्हणजे स्ट्रिंग कंपॅरिझन, 2 स्ट्रिंग एक्झॅक्ट कंपॅरिझन करण्यासाठी तुम्ही strcmp वापरता. याच्यामध्ये पण तुम्हाला जर केस इन्सेंटिव्ह कंपॅरिझन करायचं असेल तर तुम्ही stricmp वापरता. आणि strncmp हे काय करतं की नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती कम्पेअर करायचे त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मधले, तर ते जर यूज करायचं असेल त्या केसमध्ये तुम्ही strncmp फंक्शन वापरता. हे सगळे स्ट्रिंगचे इनबिल्ड फंक्शन आहे, हे आपण एक्झाम्पल सगळे बघणार आहोत आज. तर लास्ट टाइम आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का की कॅरेक्टर ॲरे कसा डिक्लेअर करायचा, ऍक्सेस कसा करायचा. %ने आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पण अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स पाहिले होते की ॲरे युजिंग /0 अँड ॲरे युजिंग विदाउट /0. जर पहिले एक्झाम्पल बघितलं तुम्ही, /0 आपण टाकलेलं आहे इथं कॅरेक्टर ॲरे इनिशियलाइज करताना. दुसरं एक्झाम्पल बघितलं तर तुम्ही पूर्ण स्ट्रिंग टाकली, याच्यामध्ये असं कॅरेक्टर बाय कॅरेक्टर इनिशियलाइज नाही केलं, तर हा सिंटॅक्स पण अलाउड आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय बघितलं होतं की पॉइंटरनी स्ट्रिंग इनिशियलाइज करता येते का, तर ते पण अलाउड आहे सिंटॅक्स. हे सगळं आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर ॲरे तुम्ही रिइनिशियलाइज करू शकत नाही, जर केलं तर एरर येणार आहे, पण पॉइंटरला तुम्ही नवीन स्ट्रिंगचा ऍड्रेस पास करू शकता. हे एक्झाम्पल आपण लास्ट टाइम पाहिलं होतं की कॅरेक्टर $ptr2 केलं, त्याला एक स्ट्रिंग असाइन केली. त्याच्यानंतर printf पण केली तुम्ही ते पर्टिक्युलर कॅरेक्टर. त्याच्यानंतर ptr2 काय केलं, दुसऱ्या स्ट्रिंगला असाइन केलं. हे एक्झाम्पल आपण लास्ट टाइम पाहिले. हे दुसऱ्या स्ट्रिंगला असाइन केले तर हा सिंटॅक्स अलाउड आहे. कुठल्या सिंटॅक्स मध्ये, पॉइंटरच्या सिंटॅक्स मध्ये.
ऍरे मध्ये तेच रिइनिशियलायझेशन वर्क होत नाही. जर केलं तर एरर येणार आहे. पॉइंटर मध्ये ते होतं, बरोबर. आणि याच्यामध्ये मग तुम्ही ऍरेचे सगळे रूल्स जे आहेत ऍरे किंवा पॉइंटरचे, +2 करणं, -2 करणं, हे सगळे याच्यामध्ये चालतात. तर हा कोड आपण ऑलरेडी पाहिला होता लास्ट टाइम. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का? असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढे बाकीचे स्ट्रिंगचे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. स्ट्रिंग क्लिअर आहे सगळ्यांना? डाऊट्स आहेत का कोणाला? नसेल तर याच्यामध्ये चॅटमध्ये सांगा की डाऊट्स नाही, तर मग आपण पुढे जाऊयात. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहे? स्ट्रिंग बेसिक्स आपण लास्ट टाइमच बघितलं की डिक्लेअर कसं करायचं, ऍक्सेस कसं करायचं, त्याच्यामध्ये ऍरे आणि पॉइंटरचे सिंटॅक्स पण बघितलेत आणि एरर कुठं कुठे येतो ते आपण अंडरस्टँड केलं होतं. हा प्रोग्राम सगळ्यांचा आय होप तुम्ही लास्ट असाइनमेंट मध्ये केला असेल. तर याच्यामध्ये मी एकदा तो रन पण करतो. वॉर्निंग सर सगळ्या ओके, रन केलाय प्रोग्राम. तर हे आपण लास्ट टाइम पण पाहिलंय की हॅलो नावाची स्ट्रिंग इनिशियलाइज केली. त्याच्यानंतर त्याने काय केलं, साईज ऑफ केलं. साईज ऑफ देताना तो /0 पण पकडतो. त्याच्यानंतर एसटीआर लेन हे इनबिल्ड फंक्शन आहे आणि हे कुठून येतं, तुम्हाला त्याच्यासाठी ही लायब्ररी ऍड करायला लागते, string.h. ही हिडर फाईल जर ऍड केली तरच strlen चालणार आहे. जर ही हिडर फाईल नाही केली तुम्ही ऍड, तर तो काय कर, एरर मारल, बरोबर. तिथं आता फॉर एक्झाम्पल मी कमेंट केलं, रन केला, तर तरी पण तो रन झालाय समहाऊ. ओके, string.h कमेंटेड आहे, हा रन केला. ओके, तर स्ट्रिंग एलियन हे याच्यामधनच येते, string.h हेडर फाईल मधनं. तर स्ट्रिंगचे सगळे जे इनबिल्ट फंक्शन्स आहेत, स्ट्रिंग एलियन, str, cpy, str get, हे यूज करायचं असेल तर ही हेडर फाईल टाकायची. त्याच्यानंतर साईज ऑफ आणि strlen मधला फरक बघितला. साईज ऑफ /0 पण देते. स्ट्रिंग एलियन काय करणार आहे, विदाउट /0 आउटपुट तुम्हाला प्रिंट करणार. सेम तुम्ही आता कॅरेक्टर ॲरेला जर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर इनिशियलाइज नसेल करायचं आणि स्ट्रिंग करायचं असेल तर ते तुम्ही इनिशियलाइज करू शकता. इथं आपण तेच केलंय, डायरेक्ट स्ट्रिंग टाकली, एक कॅरेक्टर बाय कॅरेक्टरने टाकलं आणि विदाउट /0 टाकले, तरी पण हा इंटरनली काय करणार आहे, /0 घेणारच आहे आणि तेवढी साईज तो दाखवणार आहे. साईज ऑफ जर तुम्ही बघितलं या स्ट्रिंगचं तर येत आहे 40 आणि strlen केलं तर किती येत आहे, 39. हे काय येतंय की आपण काय केलंय की /0 इंटरनली आलेला आहे, त्याच्यामुळं strlen काय सांगतोय की विदाउट /0 जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढे प्रिंट कर. हे झालं 39, त्याचं आउटपुट आलंय. त्याच्यानंतर तुम्ही पॉइंटरनी पण करू शकता, पॉइंटरनी पण सेम वर्क होतंय. आणि याच्यामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकलो होतो, तर इथं साईज आपली किती येते, इथं जर तुम्ही हॅलो नावाचाच व्हेरिएबल टाकलाय तर याच्यामध्ये काय झालंय की 5च एलिमेंट आहेत, बरोबर, आणि एक /0. तर साईज ऑफ यायला पाहिजे होतं 6, पण साईज ऑफ किती आलं याच्यामध्ये, 8. हे का आलंय, तर पॅडिंग नावाचा कन्सेप्ट इंटरनली यूज होतो. कंपायलर त्या केसमध्ये 8 बाईटच्या पट्टीमध्ये मेमरी अलोकेट करायचं ट्राय करतो. तर इथं पॅडिंगमुळे काय झालेलं आहे, त्याने ऍडिशनल 2-3 एलिमेंट त्याला अलोकेट केलेत. आयडियली याचा आन्सर किती यायला पाहिजे होतं, 6, पण पॅडिंगमुळे हे चेंज झालंय, कळालं. त्याच्यानंतर साईज ऑफ पॉइंटर, साईज ऑफ जर पॉइंटर बघितलं तर हा काय करतोय, कॅरेक्टर पॉइंटर आहे, त्याच्यामुळे याची साईज किती आली, 1 बाईट. इंटिजर पॉइंटर असता तर किती आली असती साईज, कारण तो इंटरनली काय करतोय, इंटिजरचा ऍड्रेस त्यांनी स्टोअर केला असता, तर मग त्याची साईज 4 बाईट आली असती.
याच्यामध्ये तुम्ही जर साईज ऑफ नुसतं PTR1 म्हटले, साईज ऑफ फक्त PTR1 म्हटले तर इथं किती येणार आहे हे कोणी सांगू शकतंय का? की स्टार PTR1 जर म्हणतोय आपण, स्टार PTR1 हा काय करतोय, स्टार PTR1 ज्यावेळेस म्हणतो तो व्हॅल्यू ऍट डाटा ऍड्रेस, म्हणजे स्टार PTR1 हे जर प्रिंट केलं तर काय येणार आहे, एच येणार आहे, बरोबर. फक्त जर स्टार PTR1 आपण प्रिंट केलं इथं तर तो काय देणार आहे, एच देणार आहे, कारण सुरुवातीचा एलिमेंट हा कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर मध्ये 1 बाईट असतं म्हणून इथं साईज ऑफ दिलं. पण जर मी साईज ऑफ PTR1 केलं तर काय काय येईल हे कोणी सांगू शकतंय का? 6. किती येईल? PTR1 हे बघा अजून पण तुम्हाला क्लिअर, यावेळेस तुम्ही काय करताय की स्टार PTR असं म्हणतो, स्टार PTR इक्वल टू सम नेम, फॉर एक्झाम्पल राहुल असं म्हणताय. तर त्या केसमध्ये काय होतंय, PTR1 काय करतोय, हा पॉइंटर आहे, बरोबर. हा काय करणार, ऑलवेज ऍड्रेस स्टोअर करणार. ऍड्रेस कशाचा स्टोअर करणार, आर, त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट असेल ए, त्याच्या पुढचा एलिमेंट असेल एच, त्याच्या पुढचा एलिमेंट असेल यू, आणि त्याचा पुढचा एलिमेंट असेल एल. आता ज्यावेळेस तुम्ही काय म्हणताय स्टार PTR म्हणजे फक्त PTR म्हणताय, फॉर एक्झाम्पल हा ऍड्रेस झाला 100 पासून चालू, 100, नंतर हा असेल 101, हा असेल 102, हा असेल 103, हा असेल 104, आणि सगळ्यात शेवटचा एलिमेंट काय असेल, /0, बरोबर. ओके, आता तुम्ही विचार करा PTR मध्ये काय रे, PTR मध्ये 100 असणार आहे का आर असणार आहे? PTR हा पण एक एलिमेंट आहे ना, याला पण एक आर व्हॅल्यू असेल, एक एल व्हॅल्यू असेल, पण याची जी आर व्हॅल्यू असणार आहे याच्यामध्ये काय असणार आहे, ऍड्रेस असतो, हा पॉइंटर आहे, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, ऍड्रेस असणार आहे, हा ऍड्रेस आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही स्टार PTR म्हणतात, फक्त स्टार PTR, त्यावेळेस तो काय सांगतोय, काय काय रिटर्न करणार आहे स्टार PTR म्हटल्यावर, आर, कारण व्हॅल्यू ऍट ऍड्रेस 100 जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट कर, असं म्हणतो आपण स्टार PTR. म्हणून इथे एकच कॅरेक्टर आहे आणि याची जर साईज काढली तर किती येत आहे, 1 बाईट, बरोबर. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की जर साईज ऑफ ऍड्रेस हे जर प्रिंट करायला गेलो आपण तर काय येते हे बघा, की साईज ऑफ स्टार PTR1 होतं, हे काढलं, फक्त आता PTR1 केलं, साईज ऑफ PTR1, तर त्या केसमध्ये ऍड्रेस साईज ऑफ PTR1 केलं तर काय आलाय, 8 आलाय, कारण तो काय लॉंग इंटिजर हा व्हेरिएबल आहे, त्याची साईज किती असणार, 8 असणार. आता इथं 100 आले पण इंटरनली तो जो ऍड्रेस आहे हा काय असणार आहे, वेगळा काहीतरी नंबर असणार. हे समजलंय का तुम्हाला, की PTR1 ची साईज म्हणताना, स्टार PTR1 ची साईज म्हणताना काय आलंय, 1 बाईट, कारण त्याच्यामध्ये काय आर आहे. पण फक्त PTR म्हटलं तर त्याच्या आतमध्ये काय ऍड्रेस आहे, आणि ऍड्रेसची साईज त्याने किती सांगितली, 8 बाईट, हा लॉंग इंट असणार आहे इंटरनली. हे समजलंय का सगळ्यांना? आणि असेच क्वेश्चन्स तुम्हाला ऍप्टिट्यूड वगैरे मध्ये येत असतात. मेमरी रिप्रेझेंटेशन झेपलं पाहिजे आधी, कसं वर्क होतंय पॉइंटरच्या केसमध्ये, चालेल. ओके, आता इथं कॅरेक्टर ऍरे आपण डिफाईन केलाय आणि इथं काय केलंय, रिइनिशियलाइज केली त्याला व्हॅल्यू. तर रिइनिशियलाइज केली आपण तर हे अलाउड होत नाही ऍरे मध्ये, बरोबर. जर अनकमेंट केलं तर काय होणार आहे, एरर येणार, तो लगेच इथे एरर मारायला चालू करतो, एक्सपेक्टेड अँड एक्सप्रेशन. ऍरेला तुम्ही रिइनिशियलाइज करू शकत नाही एकदा केल्यानंतर, सेम ते पॉइंटरच्या केसमध्ये करू शकता. ओके, तर हा प्रोग्राम तुम्ही सगळ्यांनी रन करायचा आणि सिंपल आहे की याच्यामध्ये ऍरे आपण इनिशियलाइज केलंय, ऍरेच्या सिंटॅक्सने, दुसऱ्या सिंटॅक्स मध्ये पॉइंटरने केलंय, तिसऱ्या सिंटॅक्स मध्ये पॉइंटरला रिइनिशियलाइज केलं. तर हे
हे काय झालं आतापर्यंत जे शिकलो ते स्ट्रिंग बेसिक झालं की इनिशियलाइज कशी करायची, प्रिंट कशी करायची, पर्सेंटेज कसं यूज करायचं. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे की याच्यावरती तुम्ही लॉजिक बिल्डिंगच्या असाइनमेंट्स कशा लावू शकता किंवा कशा यूज करू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोग्राम आपण बघतोय की प्रिंट एव्हरी कॅरेक्टर फ्रॉम द स्ट्रिंग. स्ट्रिंगचा पहिला प्रोग्राम की फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी कॅरेक्टर ॲरे घेतला, कॅरेक्टर ॲरे याच्यामध्ये काहीतरी साईज डिफाईन केली आणि एलिमेंट मध्ये काहीतरी टाकलं. आता याच्यामधलं तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करायचं म्हणजे मला आउटपुट कसं पाहिजे, एम नंतर वाय नंतर एन नंतर ए नंतर एम आणि ई असं आउटपुट पाहिजे. तर कोणी सांगू शकतंय का की हा प्रोग्राम कसा डिझाईन करू शकतो आपण किंवा कसा इम्प्लिमेंट करू शकतो? कोणाला ट्राय करता येईल का? आणि फास्ट 3-4 प्रोग्राम झालंय आता कुठली कंडिशन जेव्हा स्टोर होती स्ट्रिंगची साईज किंवा स्ट्रिंग गेली, या केस तुम्हाला आन्सर सांगता येईल का? हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करता येईल का? ट्राय करा, चुकलं तरी सांगता येईल कोणी की काय करायला प्रोग्राम साठी? नाहीतर आपण आणि आता बऱ्यापैकी असाइनमेंट्स पण झालेत तर तुमचं कोडिंग हँड्स ऑन व्हिज्युअलाइज आपण कसं एवढं अशी इनिशियलाइज करायची आणि तर फक्त पर्सेंटेज बाय कॅरेक्टर प्रिंट करायची या केसमध्ये. तर हे कोणी सांगू शकेल का आन्सर किंवा काहीच नाही? ओके ठीक आहे, आय थिंक कोणी ट्राय केलं नाही अजून. ओके आपण आता तो प्रोग्राम बघू. तर प्रोग्राम बघताना सगळ्यात आधी आपण अशी स्ट्रिंग इनिशियलाइज करतो तर हा इंटरनली मेमरी मध्ये कसं जाणार आहे, एक एक कॅरेक्टर जाईल आणि शेवटचा कॅरेक्टर काय असणार आहे, /0 असणार. आता मला सांगा ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टर ॲरे डिफाईन करता तर याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर तो प्रिंट करण्याआधी तुम्हाला आधी लॉजिक ठरवायला लागेल की आपण काय करू शकतो. तर काय करू शकतो या केसमध्ये तुम्ही आधी प्रश्न विचारायचा की याच्यामध्ये तुम्हाला असं काय आहे की युनिक जिथं जिथं स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करता येईल. आता स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करायची म्हणजे पहिले एलिमेंट पासून शेवटच्या एलिमेंट पर्यंत जायचं, पण शेवटचं एलिमेंट इथं काय आहे, /0 आहे बरोबर. /0 हे तुम्हाला फिक्स माहिती. पहिला स्टार्ट कुठून तरी होणार. स्टार्ट कुठून होणार, तुम्ही एरर हा बेस ऍड्रेस असतो, तुम्ही error_0 जर यूज केलं तर काय भेटणार, एम भेटेल. पण जायचंय कुठपर्यंत या केसमध्ये, तुम्हाला कुठपर्यंत जायचंय जोपर्यंत /0 येत नाही तोपर्यंत. आता तुम्ही लॉजिक कसं डिझाईन करू शकता की याच्यामध्ये error इनिशियलाइज केला, इंटरनली काय होईल, हॅलो हे 5 कॅरेक्टर जातील आणि एक /0 कॅरेक्टर पण जाईल. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचे, पण ट्रॅव्हर्स कुठपर्यंत करायचे, जोपर्यंत तो पर्टिक्युलर व्हेरिएबल हा /0 होत नाही तोपर्यंत ट्रॅव्हर्स करायचा. आणि ट्रॅव्हर्स करताना काय करायचं, प्रत्येक एलिमेंट स्टोर प्रिंट करत चालायचं. आता प्रत्येक एलिमेंट प्रिंट करताना इथं काय केलंय बघा, लाईन नंबर 6 ला मी काय करतोय, एक पॉइंटर घेतलाय ऍडिशनल टेम्पररी पॉइंटर, त्याला मी काय केलंय, असाइन केलंय एरआरआर मध्ये काय असणार आहे, बेस ऍड्रेस $ptr इक्वल टू एरआरआर. आता एरआरआर हा काय असणार आहे, बेस ऍड्रेस. सुरुवातीला पीटीआर काय असणार आहे, सुरुवातीच्या पोझिशनला म्हणजे एचच्या पोझिशनला. ज्यावेळेस मग मी इथे येणार चेक करणार $ptr1 $ptr नॉट इक्वल टू /0 आहे का,
तर इथं एच भेटतं म्हणजे ही कंडिशन ट्रू होईल, आतमध्ये जाईल. मग तो काय करेल, प्रिंट करेल, % करेल आणि स्टार पीटीआर प्रिंट केला. तिथं काय भेटलं आपल्याला, सुरुवातीचं एच. हा प्रोग्राम पण मी कंपाईल करतो आणि रन केला. आता सुरुवातीचं एच भेटलं, परत पुढच्या याला जाईल, परत पुढे जाताना काय केलं आपण, पीटीआर प्लस प्लस केलं. आता हा कॅरेक्टर पॉइंटर आहे, त्याच्यामुळे पीटीआर प्लस प्लस केला तर एकाच बाईटने हा पुढे जाणार. कळालं? म्हणजे व्हिज्युअलायझेशन होतंय का, की सुरुवातीला हा ज्यावेळेस पॉइंटर आपण त्याला ऍरेला असाइन केला, त्या केसमध्ये तो सुरुवातीच्या लोकेशनला होता. जसं जसं पीटीआर +1++ म्हणत चालतोय आपण, तसं तसं तो एकने पुढे जाईल आणि पुढे जाता आपण परत चेक करत राहतोय, स्टार पीटीआर नॉट इक्वल टू /0 असं करेत पर्यंत आपण काय करतोय, प्रिंटएफ ने तो पर्टिक्युलर कॅरेक्टर प्रिंट केला. आता इथं बघा, प्रत्येक एक्झिक्युशनला एक कॅरेक्टर तुम्हाला भेटतं, हॅलो, HELLO, आणि ओ ला आल्यानंतर काय करणार आहे, तो पीटीआर प्लस प्लस करेल, पुढचं कॅरेक्टर त्याला काय भेटेल, /0 भेटेल, बरोबर ना, शेवटचं कॅरेक्टर. इथं तुमची कंडिशन फॉल्स होईल आणि तो बाहेर पडेल. असं तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर कॅरेक्टर एक कॅरेक्टर प्रिंट करू शकता. हे समजलंय का सगळ्यांना? हा प्रोग्राम समजला का? आणि सिंपल 3 लाईनचा प्रोग्राम, याच्यामध्ये काही वेगळं नाही, जे आपण व्हाईल वगैरे बघत होतो ना. आणि हाच प्रोग्राम तुम्ही ॲरेनी पण करू शकता. पण ॲरेनी करण्याआधी तुम्हाला ॲरेमध्ये काय प्रॉब्लेम काय माहितीये का, की तुम्हाला हे माहित पाहिजे की याची साईज किती आहे. तर याला तुम्ही डायनॅमिक पण करा, की डायनॅमिक करताना हे जे इनिशियलाइज केलंय ना, तर हे युजर कडून इनपुट घ्या, म्हणजे प्रिंटएफ स्कॅनएफ करून इनपुट घ्या. त्या केसमध्ये तुम्हाला काय माहित असेल, साईज माहित असेल. म्हणजे हाच प्रोग्राम तुम्ही कसा डिझाईन करायचा, की युजरला विचारायचं हाऊ मेनी कॅरेक्टर यू वॉन्ट इन स्ट्रिंग, मग तो सांगणार की 10 कॅरेक्टर याला पाहिजे. मग 10 कॅरेक्टर टाकले तर मग तुम्ही सांगायचं की एंटर द कॅरेक्टर, मग ते प्रत्येक कॅरेक्टर त्या ॲरेमध्ये भरवत चालायचे आणि भरवत चालल्यानंतर मग पुढं ह्या पर्टिक्युलर फंक्शनला त्याला पास करायचं तो पर्टिक्युलर ॲरे आणि एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये प्रिंट करायचं. त्या केसमध्ये तुम्हाला काय माहित असणार, एन माहित असणार, हाऊ मेनी कॅरेक्टर हे तुम्ही टाकलेलं आहे, तर मग तो एन व्हेरिएबल तुम्ही इथे यूज करू शकता आणि ॲरेनी पण हा प्रोग्राम सॉल्व्ह होऊ शकतो. कळालंय? हा प्रोग्राम समजलाय का सगळ्यांना? याच्यामध्ये काय डाऊट्स लिहून घ्या नसेल लिहिला तर. आणि प्रोग्रामचं स्टेटमेंट काय आहे, प्रिंट एव्हरी कॅरेक्टर ऑफ अ स्ट्रिंग, डिक्लेअर द स्ट्रिंग अँड प्रिंट एव्हरी कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग. आणि एक प्रोग्राम समजला तर पुढचे सगळे प्रोग्राम याच्यावरतीच आहेत. तर नसेल समजला तर परत परत विचारा, नाही समजलाय असं तर आपण रिपीट करू. ओके, सगळ्यांना समजलाय का? क्वेश्चन आहे का कोणाला? क्वेश्चन असतील तर चॅट मध्ये विचारा किंवा अनम्यूट करून पण विचारा. क्वेश्चन खूप कमी येत आहे, म्हणजे समजत नाही तुम्हाला समजलाय का नाही प्रोग्राम, किंवा समजलाय. रिप्लाय आला पाहिजे तुमच्याकडनं. ओके, 1-2 जणांचे रिप्लाय आलेत फक्त. कॉल मध्ये आपण 6 जण आहेत आता. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, समजलंय नाही समजलंय? कारण मी पुढचा क्वेश्चन जो आहे तो मी आज प्रोग्राम वरती विचारणार आहे आणि एक्सपेक्ट करणार आहे की त्याचा आन्सर तुम्ही सांगणार. तर त्याच्यामुळे समजलं असेल तर समजलं म्हणा, नसेल समजलं तर विचारा नाही समजलं. परत एकदा रिपीट करा. ओके, ठीक आहे. हे बघा, आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, सगळ्यात आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट काय की डिक्लेअर अन ॲरे, कॅरेक्टर ॲरे, इनिशियलाइज विथ स्ट्रिंग अँड प्रिंट एव्हरी कॅरेक्टर ऑफ दॅट स्ट्रिंग. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट सगळ्यात आधी लिहून घ्यायचं वरती प्रोग्राम चालू करताना.
प्रॉब्लेम काय आपला डिक्लेअर ॲरे इनिशियलाइज डिक्लेअर कॅरेक्टर ॲरे initialize with string and print every character of that string. कळले? आता याच्यामध्ये कॅरेक्टर ॲरे म्हणतोय आपण, बरोबर. कॅरेक्टर ॲरे आला तर मग ॲरे आपण कसं करतो, कॅरेक्टरचा असा डिक्लेअर करतो ना, त्याच्यामध्ये मग साईज देतो, कसली तरी साईज देतो. मग आपण इथं स्ट्रिंग देतो काहीतरी, स्ट्रिंग काही पण नाव देऊ शकता तुम्ही, हॅलो म्हणा, वेलकम म्हणा, काही पण म्हणा. ठीक आहे, वेलकम इन लॉजिक बिल्डिंग बॅच 2021. ही काय झाली, एक स्ट्रिंग झाली, बरोबर ना. आता हे असं तुम्ही स्ट्रिंग डिक्लेअर करू शकता. आता मी काय म्हणतोय की मला याच्यातला प्रत्येक कॅरेक्टर पाहिजे, म्हणजे डब्ल्यू पाहिजे, ई पाहिजे, एल पाहिजे, सी पाहिजे, असे वेगवेगळे कॅरेक्टर पाहिजे, म्हणजे ट्रॅव्हर्स करायचे मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत. शेवट काय असणार आहे, स्ट्रिंग आहे ना, तर स्ट्रिंग मध्ये ऑलवेज शेवट काय असतो, /0 असतो, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत जायचं, तर हे करण्यासाठी मी काय केलं, एक कॅरेक्टर पॉइंटर घेतला, टेम्पररी कॅरेक्टर पॉइंटर, आणि तो इनिशियलाइज कशाला केला, ॲरेच्या सुरुवातीच्या बेस लोकेशनला. ज्यावेळेस फक्त एरर म्हणतो आपण, हा काय असतो, बेस ऍड्रेस असतो, कळतंय ना. हे आपण ऑलरेडी बघितलंय ॲरे शिकताना. फक्त आपण एरर म्हणतो तिथं बेस ऍड्रेस असतो, म्हणजे पीटीआर कुठं पॉइंट करतोय, सुरुवातीला. हेच होतंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला पॉइंट करतो, पीटीआर मध्ये काय जाणार आहे, 100 जाणार आहे. आता कुठपर्यंत जायचंय आपल्याला, की पीटीआर एरर ला केलं, जर स्टार पीटीआर तुम्ही जर इथं प्रिंट केलं तर काय भेटेल तुम्हाला, डब्ल्यू भेटेल, कारण सुरुवातीला व्हॅल्यू ऍट दॅट पर्टिक्युलर ऍड्रेस तो चेक करेल आणि काय देईल, सुरुवातीचा एलिमेंट. स्टार पीटीआर हे जोपर्यंत /0 होत नाही, म्हणजे शेवटपर्यंत तो जात नाही, म्हणजे जोपर्यंत त्याला /0 त्याच्यामध्ये भेटत नाही, त्याची आर व्हॅल्यू, तोपर्यंत काय करायचं आपल्याला, ट्रॅव्हर्स करायचं. मग जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लूप कुठला माहिती, की शेवट जर माहित असेल तर आपण काय यूज करतो, व्हाईल लूप यूज करतो. तर इथं मग तुम्ही टाकू शकता, जोपर्यंत स्टार पीटीआर हा /0 होत नाही, /0 तोपर्यंत काय करायचं, ट्रॅव्हर्स करायचं. ट्रॅव्हर्स करायचं म्हणजेच काय, पीटीआर ला ++ करत चालायचं, आणि ++ करताना फक्त काय करायचंय, हा पर्टिक्युलर एलिमेंट त्यांनी प्रिंट करायचा. हा कसा भेटेल आता आपल्याला, इथंच सांगितलंय मी, स्टार पीटीआर व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस भेटेल ना. मग स्टार पीटीआर ला प्रिंट करताना फक्त प्रिंटएफच्या सिंटॅक्स मध्ये टाकायचं, प्रिंटएफच्या सिंटॅक्स मध्ये कॅरेक्टर आहे म्हणून कॅरेक्टर %C आणि स्टार पीटीआर, एवढंच आहे प्रोग्राम. फक्त परत नीट लक्ष द्या, कॅरेक्टर ॲरे इनिशियलाइज केला, काहीतरी स्ट्रिंग टाकली, आता ही मोठी स्ट्रिंग आहे म्हणून फक्त 10 आणि करून चालणार नाही, 100 केले मी, ती साईज वाढवली. त्याच्यानंतर एक टेम्पररी पॉइंटर घेतला, तो सुरुवातीच्या ऍड्रेसला याला लावला. आता ज्यावेळेस हे तयार झालं, कॅरेक्टर ॲरे इनिशियलाइज झाला, तर हा सपोज जर तुम्ही ऍझ्युम केला की 100 कॅरेक्टर 100 ऍड्रेस पासून चालू झालाय, तर 100, 101, 102 असं त्यांनी ऍड्रेस प्रत्येक 1 बाईटला एक कॅरेक्टर टाकलाय. पण ज्यावेळेस तुम्ही पॉइंटर डिक्लेअर करताय आणि इनिशियलाइज करताना त्याला असाइन केलंय बेस ऍड्रेसला, कुणाच्या, एरआरच्या, तर या केसमध्ये पीटीआर ची आर व्हॅल्यू काय बनणार आहे, 100 बनणार आहे, सुरुवातीचा ऍड्रेस, बरोबर, बेस ऍड्रेस. या केसमध्ये जर तुम्ही आता इथं प्रिंट स्टार पीटीआर जर प्रिंट करायचा प्रयत्न केला तर काय भेटेल तुम्हाला, डब्ल्यू भेटेल, कारण तो बेस ऍड्रेसचा पहिला एलिमेंट, बरोबर. तर आपल्याला एक एक एलिमेंट फक्त डब्ल्यू करून चालणार नाही, आपल्याला सगळं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, की एव्हरी कॅरेक्टर युनिट टू प्रिंट. तर या केसमध्ये काय करायचंय, डब्ल्यू, ई, एल हे सगळे आपले आले पाहिजेत प्रिंट करता. तर म्हणून आपल्याला काय करायचं, इथं व्हाईल लूप घेतला आणि आपण ट्रॅव्हर्स केलं, जोपर्यंत आपल्याला /0 येत नाही तोपर्यंत. समजलं आता. आणि ट्रॅव्हर्स करताना हा कॅरेक्टर पॉइंटर आहे, आपल्याला एक एक बाईटनीच पुढे जायचं होतं, म्हणून आपण पीटीआर ++ केलं. प्रत्येक कॅरेक्टर मला पाहिजे म्हणून मी पीटीआर ++ करतो, एक एक पुढे जायचंय ना. जर पीटीआर +2 केलं किंवा पीटीआर +3 केलं तर तीन कॅरेक्टरने पुढे जाईल. कळालं?
आता डाऊट क्लिअर झालाय का की अजून तुम्हाला कन्फ्युजन आहे? ओके. आणि बाकीच्यांनी पण आन्सर देणं किंवा नाही समजलं तर नाही समजलं म्हणा, कारण इथं असं काय नाही तुम्हाला की नाही समजलं तर खूप मोठी शिक्षा वगैरे होणार. नाही समजलं तर आत्ताच डाऊट क्लिअर करून घ्या, कारण हे तर खूप सिम्पल एक्झाम्पल आहे पॉइंटरचं, की स्ट्रिंग ज्यावेळेस तुम्ही पॉइंटर शिकताना तर स्ट्रिंग आलंच पाहिजे. स्ट्रिंग नाही आलं तर तुम्हाला पॉइंटरचे जे डिफिकल्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत पुढचे, जिथे आपण स्ट्रक्चर वगैरे यूज करतो किंवा लिंक लिस्ट यूज करणार आहे किंवा स्टॅक किंवा क्यू, हे ज्यावेळेस इम्प्लिमेंट करणार ना तुम्ही, तर तुम्हाला हे काहीच कळणार नाही जर तुम्ही स्ट्रिंगचे प्रॉब्लेम्स बेसिक अंडरस्टँडिंग नसेल तर. पॉइंटर हे स्ट्रिंगवर कसं काम करतं ना, हे जर नाही कळालं तुम्हाला तर डिफिकल्टी लेवल जी लिंक लिस्ट मध्ये असणार आहे किंवा स्टॅक क्यू अंडरस्टँड करताना असणार डेटा स्ट्रक्चरचे प्रॉब्लेम, तर ते तुम्हाला समजणार नाही. इथं टाइम द्या, नाही समजलंय तर नाही समजलं मला, कळालं? आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुमच्या साईडने पण हे प्रोग्राम परत परत झाले पाहिजे, व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. स्ट्रिंग तयार केली तर ही इंटरनली कशी स्टोअर होती, ही ऍक्सेस कशी होती, याची साईज कशी प्रिंट झाली, याचा आपण प्रत्येक कॅरेक्टर ऍक्सेस करू शकतो का? मग करू शकतो तर ॲरेनी कसा ऍक्सेस करता येईल, पॉइंटरनी कसा ऍक्सेस करता येईल, पॉइंटर ट्रॅव्हर्स कसा करायचा, शेवटपर्यंत कसं जाऊ शकतो, कळाले? हे क्वेश्चन तुम्हाला म्हणजे प्रोग्रामिंग करतानाच आले पाहिजेत. आणि पाठ करायचं नाही प्रोग्राम, लाईन बाय लाईन समजून घ्या, प्रत्येक लाईन समजली पाहिजे. ठीक आहे, हे मी अजून करतो तुम्हाला समजलंय. या केसमध्ये काय झालंय की आपण एक स्ट्रिंग घेतली आणि आपण काय केलंय, /0 पर्यंत ट्रॅव्हर्स केलं, कळालं? हे झालं प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करायचं एक्झाम्पल. आता ह्याच एक्झाम्पल मध्ये मी काय करतो, फॉर एक्झाम्पल मी टाकतो असं, वेलकम टू लॉजिक एवढं टाकतो. आता ह्या एक्झाम्पल मध्ये मला काय प्रिंट करायचं माहितीये का, की पहिलं कॅरेक्टर प्रिंट केलं ना, पहिलं कॅरेक्टर प्रिंट, त्याच्यानंतर मला 2 कॅरेक्टर सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरचं कॅरेक्टर प्रिंट करायचं. म्हणजे मला पहिलं कॅरेक्टर प्रिंट केलंय मी H, 2 कॅरेक्टर सोडून दिल्यानंतर काय येतंय, पुढचा L येतोय, बरोबर? म्हणजे पुढचं आउटपुट मला आलं पाहिजे L, आणि परत 2 कॅरेक्टर सोडले तर पुढचं आउटपुट स्पेस आलं पाहिजे, त्याच्यानंतर परत पुढचे 2 कॅरेक्टर सोडले तर परत C आला पाहिजे. असं करायचं असेल तर काय करायला लागेल, म्हणजे एक एकनी पुढे न जाता मला 2 कॅरेक्टर सोडून पुढे जायचं, तर कुठं चेंज येईल, कोणी सांगू शकतं या प्रोग्राम मध्ये? तुम्हाला जर पहिला प्रोग्राम समजला असेल ना तरच पुढचे सगळे प्रोग्राम समजणार आहेत, हे मी तुम्हाला आधीच सांगत होतो. हे ट्राय करता येईल का याचा आन्सर आता? इनिशियलाइज स्ट्रिंग अँड प्रिंट एव्हरी कॅरेक्टर, बट प्रिंट करताना काय करायचंय, तुमचा जो गॅप आहे हा 2 कॅरेक्टरचा असला पाहिजे. हे सांगता येईल का कोणाला? ओके, ठीक आहे, मी सांगतो. आता लक्ष द्या परत एकदा. या आधीच्या प्रोग्राम मध्ये काय केलंय रे आपण, ptr प्लस प्लस करतोय कुठपर्यंत, /0 जाईपर्यंत. इथे काय केलंय आपण, प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करायचं, म्हणजे एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, म्हणजे एकनी पुढे जायचं. म्हणून आपण इथं पोस्ट इन्क्रीमेंट हा प्लस प्लस हा व्हेरिएबल वापरलाय पॉइंटरवर. तर याने काय झालंय, तो आधी 100ला होता, मग 101 ला गेला, नंतर 102 ला गेला, आणि त्या ऍड्रेसचं जर तुम्ही *ptr केलं तर तुम्हाला व्हॅल्यू ऍट दॅट ऍड्रेस, म्हणजे एक पर्टिक्युलर कॅरेक्टर भेटला. आता जर तुम्ही इथं प्रिंट केला, फॉर एक्झाम्पल हा कंपाईल केला प्रोग्राम आणि इथं प्रिंट केला, इथे एक एक कॅरेक्टरने आपण पुढे जातोय. तर इथं हे बघा, आपल्याला आधी H भेटला, मग ELLO, नंतर स्पेस पण भेटला, स्पेशल कॅरेक्टर, नंतर कॉमा, त्याच्यानंतर सगळा स्पेस. हे सगळे प्रत्येक एलिमेंट तुम्हाला भेटला कुठपर्यंत, H पर्यंत, जोपर्यंत /0 येत नाही तोपर्यंत. म्हणजे प्लस प्लस करताना काय केलंय त्याने, +1 म्हणजे एक एक कॅरेक्टर प्रिंट केलाय, बरोबर?
आता मी काय म्हणतोय की पहिला कॅरेक्टर प्रिंट करायचं, म्हणजे लूप मध्ये आल्यानंतर पहिला तर प्रिंट करायचं, पण दुसरे दोन कॅरेक्टर आहेत हे मला दिसले नाही पाहिजे. तर तिथं तुम्ही काय घेऊ शकता, +1च्या ऐवजी +3 किंवा +2 दोन कॅरेक्टर जर सोडून पुढचं प्रिंट करायचं तर तुम्ही काय करू शकता, +2 यूज करू शकता. 3 कॅरेक्टरनी जर पुढे जायचंय तर तिथं काय करू शकता, PTR +3. 4 कॅरेक्टरनी पुढे जायचं असेल तर काय करू शकता, PTR +4. पॉइंटर अरिथमॅटिक आपण पाहिलंय ऑलरेडी की +1 म्हटल्यानंतर काय होतंय, +2 म्हटल्यानंतर काय होतंय, तो किती बाईटने पुढे जातो. जर इंटिजर पॉइंटर असता तर तो 4 बाईटने पुढे गेला असता +1 म्हटल्यानंतर. कॅरेक्टर पॉइंटर म्हणून तो 1 बाईटनी पुढे जातो ज्यावेळेस आपण +1 म्हणतो. पण या केसमध्ये आता मी +3 म्हटलं तर काय होणार आहे, तो 3 बाईटनी पुढे जाईल. आता याचं आउटपुट बघा कसं आहे ते. मी कंपाईल करतो परत आणि रन करतो. PTR ओके. PTR +1 हा इनडिफायनाइट लूप मध्ये झाला. ओके, +1 चालतंय. ओके, आता या केसमध्ये बघा की ज्यावेळेस +3 म्हटलंय आपण इथं, तर त्या केसमध्ये त्याने काय केलंय, PTR = PTR +3. तर आधी H प्रिंट केलाय, त्याच्यानंतर तो काय झालाय, +3 ने पुढे गेला. म्हणजे सुरुवातीच्या लोकेशनला होता आधी 100ला, मग 1 2 3 इथं आला L ला, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी परसे स्टार PTR हा प्रिंट केला L. आता इथं असताना त्यांनी परत पुढच्या लाईनला गेल्यानंतर काय केलंय, परत +3. PTR आता सुरुवातीला इथं आहे L लोकेशनला, परत +3 केलंय. +3 केल्यानंतर तो कुठं गेलाय, 1 2 आणि 3 कॉमाला. काय आले, HL आणि कॉमा हे असं प्रिंट झालं. म्हणजे 3 ++ PTR = PTR +3 केल्यानंतर. तेच जर तुम्हाला 4 कॅरेक्टर सोडून पुढे जायचं असेल तर तुम्ही काय करणार, +4 करणार. 5 कॅरेक्टरनी पुढे जायचं तर काय करणार, +5 करणार. आता +5 केल्यानंतर बघा त्याने काय केलंय, सुरुवातीला H प्रिंट केला, त्याच्यानंतर +5 न पुढे गेला, 1 2 3 4 5. 5 गेल्यानंतर त्यांनी स्पेस घेतला इथं, त्याच्यानंतर परत 5 ने पुढे गेला, 1 2 3 4 5 L प्रिंट केला, वेलकम मारला. परत 5 ने पुढे गेला तर 1 2 3 4 5 परत स्पेस प्रिंट केला. तर 5 कॅरेक्टरनी तो पुढे जातो. हे समजले, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कसं पुढे जायचं. हा होता दुसरा प्रोग्राम. याच्यामध्ये डाऊट कोणाला की पर्टिक्युलर कॅरेक्टर, नंबर ऑफ कॅरेक्टर सोडून जर पुढचा कॅरेक्टर तुम्हाला प्रिंट करायचा असेल 2-2च्या गॅपमध्ये किंवा 3-3च्या गॅपमध्ये इन पर्टिक्युलर स्ट्रिंग, तर कसा प्रोग्राम करायचा. फक्त एक लाईन चेंज होती, PTR = PTR + दॅट नंबर ऑफ कॅरेक्टर तुम्हाला तिथे लिहायचं. पहिला प्रोग्राम, 2 प्रोग्राम झाले. पहिल्या प्रोग्राम मध्ये काय केलंय आपण, प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट केले. दुसऱ्या प्रोग्राम मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर सोडून पुढचा कॅरेक्टर जर प्रिंट करायचा असेल तर तो प्रोग्राम आपण बघितला. एकच लाईन चेंज झाली त्याच्यामध्ये, लाईन नंबर 11. इथं डाऊट कोणाला, हा समजलाय सगळ्यांना, पुढे जायचंय का. H आणि स्पेस L त्याच्यानंतर स्पेस हे कसं आलंय, कारण 5 कॅरेक्टरने तो पुढे गेला. ओके, समजलंय का सगळ्यांना हे आउटपुट कसं आलंय. येस नो की डिफिकल्ट जाते समजायला. ओके,
1-2 जणांचे आन्सर आलेत, बाकीच्यांनी पण ट्राय करा आन्सर द्यायचं आणि रन पण करा प्रोग्राम. आता पुढचा प्रोग्राम काय मी काय सांगतोय की मला काय पाहिजे, याच्यामध्ये स्पेस किती हे कॅल्क्युलेट करायचे. बरोबर, मी काय सांगतोय स्पेसच्या आधी ना, ठीक आहे स्पेस नंतर बघा, स्पेसच्या आधी मला सांगा की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत हे मला कॅल्क्युलेट करायचे. फॉर एक्झाम्पल आता एवढी मोठी स्ट्रिंग नको लिहायला, हॅलो वेलकम टू सी एवढंच लिहू आपण. किती आहे त्याच्यामध्ये 5, त्याच्यानंतर 3 स्पेशल कॅरेक्टर 8, त्याच्यानंतर हे 6 वेलकमचे 14, नंतर स्पेशल कॅरेक्टर 15, हे 2 17 आणि हे 2, तर असे 19 एलिमेंट आहेत आणि एक /0. तर मला याचे टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर प्रिंट करायचे, म्हणजे 19 आन्सर आलं पाहिजे आपलं, 19 किंवा 20 जेवढे त्याच्यात कॅरेक्टर आहेत तेवढे. हे कसं प्रिंट करणार आता मला सांगा तुम्ही. हे येईल का तुम्हाला सांगता? हे सिंपल आहे, याच्यापेक्षा सिंपल काय नाही दुसरं. ट्रॅव्हर्स केलंय आणि ट्रॅव्हर्स करायचंय आणि टोटल नंबर ऑफ काउंट म्हणजे लूप किती वेळा ट्रॅव्हर्स होतोय ना तेच तुम्हाला काढायचे. तर काय करायला लागेल, कुठल्या लाईन मध्ये चेंज होईल. 2 प्रोग्राम झालेत, हा तिसरा प्रोग्राम. कॅल्क्युलेट हाऊ मेनी नंबर ऑफ कॅरेक्टर्स अवेलेबल इन पर्टिक्युलर स्ट्रिंग. स्ट्रिंग असाइन करायचं, ऍक्सेस करायचं, ट्रॅव्हर्स करायचं, एवढं तर आपलं झालं शिकून. आता हे लॉजिक बिल्डिंग, याच्यामध्ये तुमचं लॉजिक किंवा लूप कसा ट्रॅव्हर्स करायचा, ब्रेक कुठून करायचं, इफची कंडिशन कुठे लावायची, हे याच्यामध्ये येते सगळं. हे येईल का ट्राय करता का मीच सांगू? सर स्ट्रिंग लेंथ घेतलं तर स्ट्रिंग लेनने ते भेटतंय, पण स्ट्रिंग लेन स्वतः इम्प्लिमेंट करायचं असं मी म्हणतो. स्ट्रिंग लेन काय आहे की स्ट्रिंग लेंथ हे स्ट्रिंगचं फंक्शन आहे बघ स्वतःच, जे स्ट्रिंग डॉट एच फाईल मध्ये त्यांनी दिले. इनबिल्ड फंक्शन आहे स्ट्रिंग लेन, याने तर येणारच आहे आन्सर. पण स्ट्रिंग लेन मध्ये त्यांनी काय कोड लिहिलंय की त्यांनी म्हणजे तो पर्टिक्युलर लेंथ आपल्याला देतो. तर इंटरनली जो कोड लिहिलाय ना त्यांनी स्ट्रिंग एलियन, हेच फंक्शन मी सांगतोय तुम्हाला की इथे इम्प्लिमेंट करून द्या मला. स्ट्रिंग एलियन स्वतः इम्प्लिमेंट. काउंट व्हेरिएबल घ्यायला लागेल, बरोबर आहे. आणि कसं कुठं चेंज होईल सांग, एक्झॅक्ट येईल का सांगता? हे बरोबर सांगितलं तू, काउंट घ्यायचं, पण कुठं डिक्लेअर करायचा, कसा इनिशियलाइज करायचा आणि या प्रोग्राम मध्ये काय काय चेंजेस होतील. तर या प्रोग्राम मध्ये काय काय चेंजेस होतील मी सांगतो. इथं काय झालंय की पॉइंटर तुम्हाला प्लस प्लस तर करायचाच आहे, कारण प्रत्येक एलिमेंटला ट्रॅव्हर्स करायचं. ट्रॅव्हर्स करताना काय करायचंय, इथं आपल्याला काउंटर एक मेंटेन करायचं. मग काउंटर मेंटेन करताना एक टेम्पररी व्हेरिएबल घ्या काउंट, तो सुरुवातीला 0 ला इनिशियलाइज करायचा. नंबरिंग तुमचं 0 पासून चालू होणार, बरोबर. एक एलिमेंट आला तर तो काय होणार आहे, +1 होईल. मग तेच +1 होणार, हे कधी होईल, एक एलिमेंट म्हणजे पहिला एलिमेंट प्रिंट केला तर तुम्ही काय म्हणणार, काउंट इक्वल टू काउंट +1, 0 + 1 1. पुढचा एलिमेंट आला तर याच्यामध्ये व्हॅल्यू किती झाली, 1. आता पुढचा एलिमेंट आला तो काय करेल, परत काउंट इक्वल टू काउंट +1, म्हणजेच काउंटची व्हॅल्यू होईल 2. परत अजून एक एलिमेंट आला तर त्याची व्हॅल्यू होईल 3. असं करत करत तुम्हाला काय भेटणार आहे, टोटल काउंट भेटणार कुठपर्यंत, जोपर्यंत /0 जात नाही. म्हणजे हा लूप किती वेळा फिरतोय ना, तर तोच तुम्ही काउंट मध्ये टाकताय. आता हा प्रोग्राम बघा, इथं मी GCC केला आणि प्रिंट केलं, आणि आता इथे याने ट्रॅव्हर्स केले सगळे, एक एक एलिमेंट याच्यामध्ये टाकला, पण आपल्याला काय पाहिजे, काउंट. तर काउंट पाहिजे तर इथं तुम्ही बाहेर आल्यानंतर त्या व्हेरिएबलला प्रिंट करा फक्त, प्रिंट एफ काउंट ट्रॅव्हर्स झालेला आहे. CNT मध्ये तुम्हाला आलाय काउंट, मग तो प्रिंट करायचा, काउंट इक्वल टू %d आणि CNT. काउंट प्रिंट झालाच पाहिजे आपला विदाउट एनी एरर. आले काउंट इक्वल टू 20, आउटपुट दिसतंय. तर आपण काय बघितलं, आता प्रत्येक एलिमेंट ट्रॅव्हर्स केला आणि त्या पर्टिक्युलर एलिमेंटला काउंट किती आहे हे आपण इथं प्रिंट केलं, 20 आलंय आउटपुट. आता हाच प्रोग्राम फंक्शन मध्ये कसा लिहिणार रे तुम्ही? हाच प्रोग्राम जर फंक्शन मध्ये लिहायचा असेल तर आता याच्यामध्ये फंक्शन आलं बरं का, फंक्शन झालं. मी तुम्हाला सिंपल सिंटॅक्स सांगत होतो आतापर्यंत.
यालाच तुम्ही स्ट्रिंग एलियन म्हणू शकता. स्ट्रिंग एलियन कसं म्हणायचं? व्हाईट strlen, माय strlen म्हणा, माय स्वतःच strlen तुम्ही इम्प्लिमेंट करताय. इथं घेताना तुम्हाला काय भेटणार आहे? कॅरेक्टर पॉइंटर भेटेल. हे काय झालं? स्ट्रिंगचं डिक्लरेशन. त्याच्यानंतर स्ट्रिंगचं तुम्ही काय करता? फंक्शन मध्ये इम्प्लिमेंटेशन करता ना. व्हाईट माय strlen आणि कॅरेक्टर. सेम प्रोग्राम आहे, फक्त आपण काय वापरतोय? फंक्शन वापरून लिहायचं ट्राय करतोय. म्हणजे मेन मध्ये सगळा कचरा न भरवता आपण काय करतोय? फंक्शन मध्ये त्याला ट्राय करतोय लिहायचं. आता फंक्शनला आपण टाकतोय, तर आपण मग काय सांगणार? हे सगळं लॉजिक काय होणार? तिकडे मूव्ह होईल फंक्शन मध्ये. हे जे आपण करतोय इथं स्टार ptr वगैरे काय काय कुठे जाईल? इकडे जाईल, बरोबर. काउंट पण इकडे जाईल. काउंट इक्वल टू 0. जे मेन मध्ये होतं तेच सगळं काढलं आणि ते आपण तिकडे टाकलं. ओके, हे झालं. इनपुट काय होतं फंक्शनला? ॲरे, बरोबर. आणि आउटपुट काय होतं? काउंट. मग तुम्ही काय करणार? इंट काउंट इक्वल टू त्या फंक्शनला कॉल मारा. माय strlen पास करताना काय करायचं? ॲरे. इनपुट तुमच्याकडे काय? ॲरेच फक्त, बरोबर. त्याला पास झालं. आता हा काय? व्हाईड रिटर्न करतो. व्हाईड रिटर्न न करता त्याच्यातून इंट रिटर्न करा, कारण तुम्ही तो इंटिजर इथं यूज केलाय काउंटला. आणि इथं काउंट प्रिंट करा. ओके, प्रिंट केलं इथं. तर रिटर्न पण त्याला पाठवून द्या फंक्शनला. काउंट रिटर्न ओके. इंटिजरचं रिटर्न टाईप काय झालं? इंटिजर. आणि तो पाठवून दिला. डिक्लेअर करताना इथं व्हाईटचं वगैरे प्रिंट करा. झालं. आता काय केलंय? ॲरे आपण डिक्लेअर केलाय, तो ॲरे फंक्शनला पास केला. फंक्शनला पास करताना आपण काय सांगितलंय? की माझ्याकडे इनपुट काय? बेस ॲरे. तर हा कॅरेक्टर ॲरे आता काय म्हणतो की माय एलियन हे फंक्शन म्हणजे strlen जे करत होतं ते सगळं आपण याच्यामध्ये लिहिलं आणि रिटर्न केलं cnt, जे तुम हाम केलं भेटलं पाहिजे. झाला, रन झाला. आउटपुट काउंट इक्वल प्रकारे केला. एक फक्त मेन फंक्शन मध्ये, दुसरा आता फंक्शन लिहिलंय आपण. आणि हे तुम्ही करायचंय. दोन तीन प्रोग्राम झाले आतापर्यंत. एक नॉर्मल सगळे कॅरेक्टर प्रिंट केले, दुसरा त्याची लेंथ प्रिंट केली, तिसरा तोच प्रोग्राम बाय युजिंग आणि फंक्शन मी तुम्हाला सुरुवातीला सांगताना कन्सेप्च्युअल सांगताना एकाच प्रोग्राम मध्ये सांगत होतो. तर हे तुम्ही काय करायचंय? फंक्शनने ट्राय करायचं. समजलंय? हा प्रोग्राम कोणाला समजला नाही. आणि फंक्शन आपलं झालंय सुरुवातीला, बरं का. आपण आता पॉइंटर किंवा ॲरे मध्ये खेळतोय. फंक्शन तर आपलं झालेलं आहे. फंक्शन शिकताना आणि फंक्शन शिवाय कुठलाच प्रोग्राम होत नाही. सगळं मेन मध्ये लिहायचं नाही. फंक्शन आउट हे आता आउटपुट काय? इंटिनेशन म्हणजे उद्या आणि मोठा असेल
कंपनीत तुम्ही असं 20-30 वर्ष नास्तिक्युलर कंपनी चेंज करत राहता. एक वर्षाला जर चेंज झाला, आता दुसरा डेव्हलपर आला तर त्याला फक्त रीड करून समजलं पाहिजे की हा कोड कशासाठी लिहिला. त्यांनी फक्त फंक्शन मध्ये जर बघितलं तर इनपुट आउटपुट बघितलं तर त्याला कळलं पाहिजे की हे इनपुट असणार हे आउटपुट असणार, तर त्याला कोड करायला ते सिंपल जाईल. पण हेच सगळं तुम्ही जर मेन मध्ये लिहिलं तर त्याला ते समजायला अवघड जाईल, बरोबर, कारण एकच मोठी फाईल दिसत. फंक्शनच्या कोडमध्ये फंक्शन मध्ये काय होतं की प्रोग्रामची रिडेबिलिटी वाढते, त्याच्यानंतर रियूज पण करू शकतो. म्हणजे मल्टिपल फंक्शन, एकच फंक्शन लिहिलं पण हे फंक्शन तुम्ही बऱ्याच ठिकाणावरून कॉल करू शकता, कारण त्याचं इनपुट आणि आउटपुट जर सेम असेल तर प्रत्येक ठिकाणी हा कोड डुप्लिकेट करायची गरज नाही. कोड डुप्लिकेशन पण याच्यामध्ये कमी होतं. एकच ब्लॉक तुम्ही परत परत यूज करू शकता. तर ते ऍडव्हान्टेज असतं फंक्शन काय यूज करायचं. हे समजलंय सगळ्यांना काउंट कसा आपण प्रिंट केलाय. आता काउंट प्रिंट करताना आपले आलं 20. याच एक्झाम्पल मध्ये म्हणजे स्ट्रिंग काय आपली हॅलो स्पेस कॉमा स्पेस वेलकम स्पेस 2 स्पेस सी. ह्या एक्झाम्पल मध्ये किती स्पेस आहेत आता 1 2 3 4 स्पेस आहेत. तर 4 स्पेस मला आउटपुट आलं पाहिजे. पुढचा प्रोग्राम काय आहे की काउंट द नंबर ऑफ स्पेस इन पर्टिक्युलर स्ट्रिंग. आणि हा प्रोग्राम मी तुम्ही इनिशियलाइज करताना असं लिहिलंय ना, तुम्ही प्रोग्राम करताना याला वाढवा म्हणजे स्वतः विचार करताना. इथं मी काय करतोय स्टॅटिक व्हॅल्यू देतोय प्रत्येक वेळेस की हीच पर्टिक्युलर स्ट्रिंग असणार आहे. तुम्ही युजर कडून इनपुट घ्या स्ट्रिंग घेताना, आणि ते पण आपलं झालं की प्रिंटएफ स्कॅनएफ स्ट्रिंग वरती कसं काम करायचं. तर हा पण प्रोग्राम तुम्ही त्या पद्धतीने लिहा, थोडस वाढवत चाला नाही का. सिम्पल मेन मध्ये सगळं लिहिण्यापेक्षा युजर डिफाईन अप्रोच घ्या. डायनॅमिक प्रोग्रामिंग शिका की फिक्स नसलं पाहिजे काहीच इनपुट, हे युजर कडून घ्यायचं. हाऊ मेनी नंबर यू वॉन्ट इन पर्टिक्युलर कॅरेक्टर ॲरे, मग तो कॅरेक्टर ॲरे इनिशियलाइज करायचा. मग इनिशियलाइज कसं करू शकतो आपण, त्याच्यानंतर मग इनिशियलाइज केल्यानंतर मग तो फंक्शनला कसा पास करायचा, फंक्शनला पास केल्यानंतर इनपुट कसं पास करायचं आणि त्याचं आउटपुट घ्यायचं कसं. तर हे थिंकिंग तुमच्याकडून आलं पाहिजे प्रोग्राम टाईप करताना. हे कळालंय सगळ्यांना. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट पुढचं समजलंय का की काउंट नंबर ऑफ स्पेसेस इन पर्टिक्युलर स्ट्रिंग. तर त्याच्यामध्ये काय चेंज होईल. या प्रोग्राम मध्ये आपण बघितलं की प्रत्येक कॅरेक्टर आपण इथं प्रिंट केलाय, तर याच्यामध्ये काउंट नंबर ऑफ स्पेसेस हे आपल्याला पाहिजे. तर हे कसं प्रिंट होईल याच्यामध्ये कोणी सांगू शकतंय का की काय चेंज होईल फंक्शन मध्ये. स्ट्रिंग एलियन च्या जागेवर मला काय पाहिजे, स्ट्रिंग स्पेस मायस्ट्र स्पेस एलियन स्पेस कॅल्क्युलेट करायची मला. ओके, तर ह्या प्रोग्राम मध्ये लॉजिक काय चेंज होईल कोणी सांगू शकते. 1 मिनिट थांबतो मी, तुम्ही विचार करून सांगा आणि उत्तर द्यायचं चालू करा की त्याने तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स पण वाढेल बोलायचा. इंटरव्ह्यूची पण तयारी होत राहते, ज्यावेळेस आपण असे आन्सर देतो त्यावेळेस कॉन्फिडन्स लेवल पण वाढते आपली. तर इथं काय करता येईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे दिवस आपण जो क्लास घेतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत समजलंय हे त्याच्यातून दिसतंय की जर तुम्हाला याच्यामधला आन्सर देता येतंय का नाही, तुम्ही प्रोग्रामिंग खरंच ऍक्च्युअल केलंय का. स्पेशल कॅरेक्टर घ्यावं लागेल ना. स्पेस, हा पण काय चेंज होईल याच्यामध्ये. कोड सांग मला, कोड. स्पेशल कॅरेक्टर घ्यायला लागेल पण कोड सांग, कुठं कुठली कंडिशन कुठे टाकायला लागेल कुठल्या लाईनला. हे बघा लूप मध्ये आल्यानंतर प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला इथं भेटतंय, प्रिंट %c भेटतंय. तर प्रिंट %c घेण्याऐवजी प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करण्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता की आपल्याला काय पाहिजे आता, तो कॅरेक्टर जेव्हा काय येणार आहे, स्पेशल कॅरेक्टर येणार आहे. म्हणजेच काय, %ptr हा काय असणार आहे, स्पेस असणार आहे, बरोबर. स्पेस हे ज्यावेळेस असणार आहे त्यावेळेस काय करायचंय, काउंट प्लस प्लस करायचं. इतर वेळेस करायचंय का, नाही करायचं. हे जे येईल तो सगळीकडे काउंट प्लस प्लस करण्याऐवजी या कंडिशन मध्ये करायचंय फक्त तुम्हाला. आणि हे प्रिंट ची पण गरज नाही, कारण आपल्याला
स्टेटमेंट काय काउंट करायचे पण कधी स्पेस आल्यावर मग इथंच कंडिशन टाकली जर स्टार पीटीआर इक्वल टू स्पेस असेल तरच काउंटर प्लस प्लस. आता हा प्रोग्राम मी रन करतो. आलाय काउंट इक्वल टू 4. काउंट इक्वल टू 4 आलंय स्लॅश एन टाकतो म्हणजे फॉर्मॅटेड आउटपुट दिसत. ओके ह्याच्यामध्ये 4 स्पेस आहेत. हे फक्त आपण कसं केलंय कंडिशन टाकली इफची कंडिशन टाकली. हे जे आपण इफ एल्स ब्रेक कंटिन्यू व्हाईल डू व्हाईल फॉर खूप कन्सेप्ट शिकलेलो याच्यामध्ये नंबर ऑफ कन्सेप्ट त्याचं जर म्हणजे तुम्ही जर काउंट काढला ना प्रत्येक कन्सेप्टचा तर तो अराउंड 500 1000 पर्यंत जाईल. पण तो प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या प्रोग्राम मध्ये दिसला पाहिजे. तुमच्या थिंकिंग लॉजिक बिल्डिंग मध्ये दिसलं पाहिजे की इफ कधी वापरायचंय स्पेशल कॅरेक्टर कधी वापरायचं. आता हा प्रोग्राम जर तुम्ही बघितला ना याच्यामध्ये तुम्हाला खूप लाईन्स म्हणजे प्रत्येक लाईनला एक नवीन कन्सेप्ट आहे शिकण्यासारखा. इथं हॅश इन्क्लूड केलंय आपण इथं इंट रिटर्न टाईप घेतलाय फंक्शनचं इथं फंक्शन डिक्लेअर केलंय त्याच्यानंतर फंक्शन डिक्लेअर करताना त्याला पॅरामीटर कसं दिलंय आणि पॉइंटर दिला याच्यामध्ये अजून एक नवीन कन्सेप्ट कॅर दिलंय म्हणजे तो प्रिमिटिव्ह डेटा टाईप असतो. इंट मेन इथून फंक्शन तुमचं चालू होतं त्याच्यानंतर मग कॅरेक्टर डिफाईन केलं. कॅरेक्टर डिफाईन करताना मग त्याचा ॲरे म्हणून आपण इथं स्ट्रिंग देऊ शकतो. स्ट्रिंग दिल्यानंतर ती स्ट्रिंग फंक्शनला कशी पास केली तो हा नवीन सिंटॅक्स. त्याचं जे फंक्शनला पास केल्यानंतर तो त्याचा रिटर्न टाईप कसा प्रिंट केला आणि तो रिटर्न आल्यानंतर प्रिंट कसा केला. सक्सेसफुल रिटर्न झाल्यानंतर रिटर्न 0 आपण देतो. इथून फंक्शनला एकदा कॉल पास झाला तर तो इकडे येईल बरोबर. फंक्शनला पास झाल्यानंतर पास करताना तुम्ही ॲरे केला. ॲरे काय असतो ॲरे नेम बेस ऍड्रेस असतो. बेस ऍड्रेस असतो तर ऍड्रेस घेण्यासाठी घेणारा कोण पाहिजे पॉइंटर पाहिजे म्हणून इथे कॅरेक्टर पॉइंटर आहे. त्याच्यानंतर मग व्हाईल लूपच काय यूज केला. प्रत्येक लाईन मध्ये क्वेश्चन /0 तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यांनी ट्रॅव्हर्स करायचं आपल्याला इथं. आणि प्रोग्रामचं स्टेटमेंटच काय की जेवढे स्पेस आहेत ना तेवढे आपलं प्रिंट करा म्हणून इथं यूज केलं. तर कंडिशनल वगैरे पण बघितलं होतं आपण इफ एल्स स्विच व्हाईल फॉर हे सगळं बघितलं होतं. त्याच्यानंतर +1 केला इथं काउंट +1 कारण एकदा स्पेस सापडला तर काउंट प्लस करायचंय 2 स्पेस सापडला तर परत अजून एक काउंट प्लस करायचं आणि पूर्ण स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करायची म्हणून इथं पीटीआर प्लस प्लस केलेलं आहे बाहेर. कळलंय सगळ्यांना. हा प्रोग्राम समजलाय का. आणि स्ट्रिंग मध्ये खूप प्रोग्राम आहेत पण तुम्हाला एक प्रोग्राम समजला ना तर पुढचे सगळे येणार. आतापर्यंत आपले 5 प्रोग्राम झाले. कॅल्क्युलेट नंबर ऑफ स्पेस झाला आता कळालंय. आता मला काय पाहिजे दुसरा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो सिम्पल आणि मीच आन्सर सांगतो त्याचं पण तुम्ही हे सगळे ट्राय करा. आता याचं बघा मी काय सांगतोय की पहिला स्पेस आला ना पहिला स्पेस मला लगेच बाहेर पडायचं तिथं. म्हणजे मी काय म्हणतोय की मला पहिल्या स्पेस पर्यंतच व्हेरिएबल प्रिंट करायचे. तर इथं कुठला कन्सेप्ट येईल आता पहिल्या स्पेस पर्यंत व्हेरिएबल प्रिंट करायचे. आता पहिलं स्पेस जोपर्यंत येत नाही ना पहिला स्पेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला व्हेरिएबल प्रिंट करायचं म्हणजे इथं पीटीआर प्लस प्लस पीटीआर स्टार पीटीआर हे येणारच बरोबर. हे असं तर असणारच म्हणजे हॅलो नावाचं व्हेरिएबल आलंच पाहिजे पण कुठपर्यंत जोपर्यंत पहिला स्पेस येत नाही तोपर्यंत. आणि स्पेस आल्यानंतर मला काय पाहिजे काउंट वगैरे प्रिंट नाही करायचं. आता मला काय करायचंय हे प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करायचे पण कुठपर्यंत जोपर्यंत पहिला स्पेस भेटत नाही तोपर्यंत. आता इथं कुठला कन्सेप्ट पिक्चर मध्ये येईल आणि मला आन्सर एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून. तुम्ही जर तो कन्सेप्ट नीट खरंच समजला असेल तर सांगतो बरोबर. ब्रेक नावाचा कन्सेप्ट येतो पिक्चर मध्ये येतो. ब्रेक काय करतो डायरेक्ट लूप सोडतो आणि बाहेर फेकतो. तर हे तुम्ही प्रोग्रामिंग ट्राय केलंय म्हणून ब्रेक नावाचं तुम्हाला हे सोल्युशन सांगतात. हे चांगल्याला म्हणजे आणि हे काय येतं की लॉजिक बिल्डिंग मी तुम्हाला परत परत सांगते की प्रोग्राम पाठ करायचं नाही लॉजिक बिल्ड झालं पाहिजे. तुम्ही जर हँड्स ऑन ठेवला प्रोग्राम मध्ये तर तुमचा कॉन्फिडन्स तिथं वाढत चालतो. लॉजिक बिल्डिंग कसं होईल ते ट्राय करा आणि आन्सर असे सांगता आले पाहिजे. हे कधी ब्रेक करायचं मी काय म्हणतो ब्रेक कधी करायचं जर त्याला हे सापडला की काय करायचं ब्रेक करायचं.
आणि इलेमेंट कुठला प्रिंट करायचा, प्रत्येक इलेमेंट प्रिंट करायचा. आता तुम्ही हा प्रोग्राम कंपाईल करा. कंपाईल केलं, आलं हॅलो पर्यंतच प्रिंट झालं बघा. आणि काउंट त्यांनी हे आपण प्रोग्राम तसा लिहिलाय म्हणून काउंट आले, पण आपलं जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ना तसेच फंक्शन्स म्हणल्या की इथं जेवढं तुम्हाला सांगितलंय ना तसंच मला फंक्शन्स मध्ये पण तसं पाहिजे. जर इथं रिटर्न टाईपची गरज नाही बरोबर, तर मग तुम्ही व्हाईड यूज करा. इंट काय करतो की इंटिजर पाहिजे. जर व्हाईड यूज केलं तर काय होईल की काहीच रिटर्न करणार नाही. मग हाच प्रोग्राम कसा चेंज होईल, कारण काउंट मला एक्सपेक्टेडच नाही याच्यामध्ये. मला काय पाहिजे की जोपर्यंत पहिला स्पेस येत नाही तोपर्यंत ट्रॅव्हर्स कर. मग ते करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, कंडिशन तिथं तशी टाकायला लागते. तर इथं आपल्या काउंट पाहिजेच नाही, तर काउंटचं सगळं उडवून टाका. इंटच्या जागेवर रिटर्न टाईप त्याचा व्हाईड द्या. व्हाईड काय सांगतो, व्हाईड सांगतो की काहीच नाही, नथिंग. जर इंटिजर दिलं तर तुम्हाला इंटिजरच रिटर्न करायला लागणार आहे. तर आता इथं ब्रेक केलंय आणि रिटर्न काहीच नाही केलंय, तर आपल्याला आउटपुट हे काउंट 1 वगैरे भेटणार नाही. जेवढं सांगितलं तेवढंच भेटेल की हॅलो पर्यंतच आपल्याला आउटपुट भेटेल. समजलंय प्रोग्राम, ब्रेक केलंय. आता अजून याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी तुम्ही जसा विचार करणार ना तसा, की स्पेस आहेत ना, पहिले 3 स्पेस जोपर्यंत येईल ना तोपर्यंत मला कॅरेक्टर प्रिंट करायचे. आता बघा लॉजिक बिल्डिंगचाच प्रॉब्लेम आहे की, आणि सिम्पल आहे. जे जर तुम्हाला पहिलं आलं ना तर हे सगळे इथं 100 प्रॉब्लेम स्टेटमेंट मी तुम्हाला स्ट्रिंगवर सांगू शकतो. पण आणि हे कधी येणार की तुम्हाला पहिला प्रोग्राम एकदा ट्रॅव्हर्स करणं समजलं, पॉइंटर प्लस प्लस करणं समजलं, इफची कंडिशन लावणं समजलं आणि ब्रेक कंटिन्यू हे कसे वर्क होतात हे समजलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणार. आता मी काय म्हणतोय की मला कुठपर्यंत प्रिंट करायची स्ट्रिंग, जोपर्यंत 3 स्पेस सापडतात. 3 स्पेस कुठपर्यंत आहेत, हॅलोचा पहिला, नंतर दुसरा आणि वेलकम नंतर तिसरा. 3 स्पेस आलं की मला बाहेर पडायचं. म्हणजे ब्रेक तर येणारच आहे, पण हे कसं लॉजिक इम्प्लिमेंट करणार याच्यामध्ये तुम्ही. तर ब्रेक कधी करायचंय याच्यामध्ये मग अजून एक कंडिशन चेंज होईल की ब्रेक इथं नाही होणार. काउंट इक्वल टू काउंट प्लस 1 करायचंय, पण कधी, आणि ब्रेक कधी व्हायचंय की ज्यावेळेस इथं अजून एक कंडिशन येईल, इफ काउंट इक्वल टू 3. ज्यावेळेस 3 काउंट होईल ना तिथून बाहेर पडा. एवढंच चेंज झालं या प्रोग्राम मध्ये, बाकी सगळं सेम. तो वेलकम पर्यंत जाईल. त्याला का वेलकम पर्यंत, 3 स्पेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कॅरेक्टर त्याने प्रिंट करत राहील. म्हणजे असे तुम्ही खूप सारे स्टेटमेंट्स, प्रॉब्लेम स्टेटमेंट स्वतः तयार करू शकता आणि तसे प्रोग्राम स्टेटमेंट, तसे ईपीएल्स, कंटिन्यू, हे ब्रेक, हे कसं वापरायचं हे वापरू शकता. पण मेन आहे का फंक्शननी प्रोग्राम लिहा. आणि आता आपण 5-6 प्रोग्राम्स हे पाहिले, तर हा जो प्रोग्राम आहे हे पण मी तुम्हाला ग्रुपवर देईल, पण असाइनमेंट सगळ्यांनी रन करा. ओके. आणि पुढचं एक सांगायचं होतं की हे झाले आपले स्ट्रिंगचे एक्झाम्पल सगळे बरोबर. स्ट्रिंगचे एक्झाम्पल झाल्यानंतर मला हे सांगायचं की स्ट्रिंग एलियन आपण इकडं आता इम्प्लिमेंट केलं होतं बरोबर. स्ट्रिंग एलियन आपण इम्प्लिमेंट केलं होतं स्वतःच प्रोग्राम लिहून. तसंच स्ट्रिंग एलियन, स्ट्रिंग सीपीवाय, स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कंपॅरिझन, हे सगळे फंक्शन्स आहेत कुठल्या लायब्ररीचे, स्ट्रिंग डॉट एच लायब्ररीचे. याच्यामध्ये तुम्ही कॉपी वगैरे करू शकता स्ट्रिंग. म्हणजेच एक कॅरेक्टर स्ट्रिंग तुम्ही डिफाईन केली फॉर एक्झाम्पल सोर्स मध्ये, आणि ती तुम्हाला डेस्टिनेशन 1 मध्ये कॉपी करायची. तर या केसमध्ये तुम्ही इनबिल्ट फंक्शन यूज करू शकता. स्वतः कोड लिहायची गरज नाही. हे इनबिल्ट फंक्शन आहे स्ट्रिंग सीपीवाय. याच्यामध्ये पॅरामीटर काय आहेत की पहिलं पॅरामीटर तुमचं सोर्स, त्याच्यानंतर दुसरं पॅरामीटर डेस्टिनेशन. हे दिल्यानंतर ती स्ट्रिंग डायरेक्ट कॉपी होणार बरोबर. स्ट्रिंग कॉपी झाल्यानंतर तुम्ही प्रिंट करून पण बघू शकता. कसं प्रिंट करणार, तुम्ही चेक करणार डेस्टिनेशन मध्ये तुमची स्ट्रिंग ही हॅलो प्रिंट होते का नाही, मग %s वापरून तुम्ही अशी प्रिंट करू शकता. समजले. हे कसलं एक्झाम्पल होतं, स्ट्रिंग सीपीवायच. त्याच्यानंतर मग तुम्ही नंबर ऑफ कॅरेक्टर्स पण सीपीवाय करू शकता. म्हणजे एंटायर स्ट्रिंग नसेल करायची तर त्या केसमध्ये 3 पॅरामीटर असतात, डेस्टिनेशन, सोर्स आणि कॅरेक्टर. याच्यामध्ये फक्त फंक्शनचं नाव चेंज झालं, स्ट्रिंग सीपीआयच्या जागेवर आलंय स्ट्रिंग एनसीपीवाय. तर हा काय सांगतोय की फक्त पहिले कॅरेक्टरच मला कॉपी करायचं, म्हणजे HELL एवढंच मला कॉपी करायचं.
तर इथं तुम्ही तेवढे कॅरेक्टर देऊ शकता. हे झालं स्ट्रिंगचं इनबिल्ड फंक्शन, दुसरं स्ट्रिंग एनसीपीवाय. ओके, हे सिंपल आहे. सिंटॅक्स याचा जास्त अवघड नाही. याला फक्त तुम्ही 2 स्ट्रिंग लागतात, सोर्स आणि डेस्टिनेशन, इनबिल्ड फंक्शन आणि ही हेडर फाईल यूज करायची. ओके, याच्यामध्ये लॉजिक वगैरे काहीच नाही, हे इनबिल्ड फंक्शन आहे डायरेक्ट. हे झालं एनसीपीवाय आपण शिकलो. आणि हे प्रोग्राम करायचंय ट्राय आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे रन पण करणार. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन नावाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे हॅलो वर्ड हे आपल्याला असं दिसलं पाहिजे, हॅलोच्या समोर वर्ड दिसलं पाहिजे. 2 स्ट्रिंगचं कॉन्कॅटिनेशन म्हणजे स्ट्रिंग सोर्स नंतर डेस्टिनेशन या दोन्ही पण स्ट्रिंग दिसल्या पाहिजे. तर आपण याला स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचं फंक्शन यूज करू शकतो, str cat. याच्यामध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन असं केलं तर सोर्स या स्ट्रिंग मध्ये तुमची काय होणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ बोथ स्ट्रिंग होणार आहे. म्हणजे हॅलो वर्ड आउटपुट येईल. सोर्स मध्ये आधी काय होतं, फक्त हॅलो होतं, पण कॉन्कॅट केल्यानंतर काय होईल, हॅलो वर्ड आउटपुट येईल. तर त्यासाठी आपण str cat फंक्शन यूज करतो. तसंच जसं एनसीपीआय होतं ना, तसंच str cat म्हणजे फक्त पर्टिक्युलर कॅरेक्टर तुम्हाला कॉन्कॅनेट करायचे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सोर्स, डेस्टिनेशन आणि 3 जर घेतलं तर डेस्टिनेशन मधले फक्त पहिले 3 कॅरेक्टर कॉपी होतील, सगळे कॅरेक्टर कॉपी होणार नाही, म्हणजे कॉन्कॅट होणार नाही. आउटपुट काय येईल, हॅलो वर येईल. बरोबर, 3च कॅरेक्टर याच्यामध्ये कॉन्कॅट होणार आहे. हे झालं स्ट्रिंग कॉन्कॅनिटेशन. आणि अजून एक पुढचा स्ट्रिंगचं फंक्शन आहे स्ट्रिंग कंपॅरिझन. याच्यामध्ये तो चेक करतो की तुमची स्ट्रिंग एक्झॅक्ट सेम आहे का नाही. हॅलो हॅलो या केसमध्ये तुमची स्ट्रिंग सेम आहे, बरोबर. तर इथं मग तुम्हाला हा कंपॅरिझन करणार आहे. जर इक्वल नसेल त्याच्यातलं आउटपुट तर तो काय करेल, फॉल्स रिटर्न करेल. हे झालं strcpy. strcpy सारखंच stricpy पण याच्यामध्ये एक्झॅक्ट केस पण तो चेक करतो. म्हणजे कॅपिटल स्मॉल हे पण याच्यामध्ये चेक होतं. केस इनसेन्सिटिव्ह किंवा केस सेन्सिटिव्ह ह्या गोष्टी पण याच्यामध्ये चेक होतात. तर strcmp सारखं stricmp पण आहे. आणि पर्टिक्युलर कॅरेक्टर जर तुम्हाला कंपॅरिझन करायचे असतील तर strncmp. हे तिन्ही पण फंक्शन मध्ये n आहेच, नंबर ऑफ कॅरेक्टर साठी. तर हे फंक्शन्स पण तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, strlen, strcpy, strcat. नंबर ऑफ कॅरेक्टर्स जर कॉन्कॅट करायचे असतील तर strncat. कंपॅरिझन साठी strcmp. केस इन्सेन्सिटिव्ह किंवा केस सेन्सिटिव्ह जर कंपॅरिझन करायचं तर stricmp. आणि पर्टिक्युलर नंबर्स ऑफ कॅरेक्टर्स जर कंपॅरिझन करायचे असतील तर strncmp. याच्यासाठी ही हेडर फाईल लागतेच, जी हेडर फाईल आहे सुरुवातीला ती string.h. ओके, एक आपण हा प्रोग्राम पण कंपाईल करून घेऊ स्ट्रिंग फंक्शनचा. याला हिडिंग काय द्यायचे तुम्ही नोट्स काढताना, स्ट्रिंग फंक्शन्स. आधी आपण काय शिकलोय, स्ट्रिंगचे लॉजिक बिल्डिंगचे प्रॉब्लेम्स. याच्यामध्ये स्पेस किती, नंबर ऑफ स्पेस किंवा पर्टिक्युलर स्पेस पर्यंत जायचं, तिथं हे करायचं. 2 स्पेस पर्यंत कसं जायचं किंवा 5 कॅरेक्टर नंतरचं कॅरेक्टर कसं प्रिंट करायचं, हे लॉजिक बिल्डिंगचे प्रोग्राम आपण आधी शिकलो. आता आपण काय बघतोय की स्ट्रिंगचे इनबिल्ट फंक्शन जे string.h या लायब्ररीमध्ये देतात. हा प्रोग्राम आता आपण रन करू. स्ट्रिंग फंक्शन डॉट सी. stricmp. हा पार्ट आपण कमेंट करू.
सुरुवातीचे फंक्शन रन करू फक्त strcpy किंवा str कंपॅरिझन किंवा स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. हा प्रोग्राम आपण रन केलाय. आता याचं जर आउटपुट पाहिलं ओके तर इथं बघा आता याच्यामध्ये सिंटॅक्टिकल जास्त लर्निंग साठी काहीच नाही. याच्यात काय करायचं तुम्हाला हेडर फाईल तर लागणार आहे का. आता इनबिल्ट फंक्शन यूज करतो string.h पाहिजे. याच्यामध्ये मग दोन स्ट्रिंगचा आपण काय करतोय कॉपी करतोय. मग कॉपी करताना तुम्हाला इनपुट मध्ये दोन स्ट्रिंग तर लागणार बरोबर. एक सोर्स लागेल एक डेस्टिनेशन लागेल. याच्यामध्ये सिंटॅक्स पण सिंपल आहे strcpy आणि त्या फंक्शन मध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन असं द्यायचं. आता याच्यामध्ये बघा हॅलो केलंय आणि डेस्टिनेशन मध्ये तुम्ही कॉपी करायचं ट्राय करता. strcpy काय सांगते की कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर सोर्स मध्ये काय हॅलो नावाची स्ट्रिंग होती डेस्टिनेशन मध्ये कॉपी केली. हेच तुम्ही प्रिंट करताना इथं टाकलंय की सोर्स स्ट्रिंग तुमची काय होती हॅलो तीच तुम्ही कॉपी केली डेस्टिनेशन मध्ये. डेस्टिनेशन मध्ये सुरुवातीला काहीच नव्हतं गार्बेज व्हॅल्यू होती फक्त साईज केली होती. पण कॉपी केल्यानंतर काय झालंय ते तुम्ही इथं प्रिंट केलंय %s टाकून. % टाकून प्रिंट केलं तर आउटपुट आलंय हॅलो बरोबर कॉपी केल्यानंतर. आता पुढचा प्रोग्राम कॉपी करताना पर्टिक्युलर कॅरेक्टरच कॉपी करायचे. आता सोर्स मध्ये हॅलो वर्ड केलं इथं डेस्टिनेशन एमटी आहे बरोबर. डेस्टिनेशन एमटी असताना तुम्ही काय केलं strncpy म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टरच कॉपी करायचे असा प्रोग्राम केलाय. इथं डेस्टिनेशन दिलंय जो एमटी आहे सोर्स दिलाय याच्यामध्ये हॅलो वर्ड आहे आणि नंबर ऑफ कॅरेक्टर दिले. तर इथं जर तुम्ही आता प्रिंट केल्यानंतर काय होतंय की सोर्स स्ट्रिंग ही किती येते तुमची सोर्स स्ट्रिंग काय हॅलो वर्ड होती बरोबर. याच्यामध्ये तुम्ही काय सांगताय आफ्टर कॉपिंग 4 बाईट्स कारण या सिंटॅक्स मध्ये तुम्ही 4च बाईट कॉपी केले. 4 बाईट कॉपी केल्यानंतर %s नी तुम्ही डेस्टिनेशन स्ट्रिंग दिली तर काय आलंय HELL कारण त्यांनी काय केलंय पहिले 4च बाईट तो कॉपी केले. strncpy चा सिंटॅक्स. फक्त जर नंबर ऑफ कॅरेक्टर्स तेवढे कॉपी करायचे असेल तर काय यूज करायचं strncpy. एंटायर स्ट्रिंग जर कॉपी करायची असेल तर काय करायचं फक्त strcpy. दोघांचा डिफरन्स लक्षात आलाय. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट बघा काय की याच्यामध्ये तुम्ही काय केलंय की 4 कॅरेक्टर कॉपी केले पण आपण काय म्हणतोय की स्ट्रिंग ही टर्मिनेट होताना /0 ला होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय त्या पर्टिक्युलर इंडेक्सला म्हणजे 0 पासून इंडेक्स चालू झाली 4 कॅरेक्टर कॉपी केले म्हणजे 0 1 2 3 या 3 इंडेक्स पर्यंत त्यांनी कॅरेक्टर टाकले HELL बरोबर. 4 कॅरेक्टर टाकले पण चौथ्या कॅरेक्टरला तो टर्मिनेट व्हायला पाहिजे ह्यासाठी त्यांनी काय केलंय /0 एक्सप्लिसिटली टाकलाय जो स्ट्रिंग cpy मध्ये तुम्हाला टाकायची गरज पडत नव्हती. इथं का पडली की तुम्ही नंबर ऑफ कॅरेक्टरच फक्त कॉपी केले. पहिल्या केसमध्ये काय आलं /0 पण येऊन गेला हॅलो नंतर त्याच्यामुळे काही एरर येणार नाही. पण ह्या केसमध्ये त्याला /0 कॉपी झाला नव्हता 4च कॅरेक्टर कॉपी झाले तर त्याने काय केलं एक्सप्लिसिटली सेट केलाय /0 आणि कुठल्या पोझिशनला चौथ्या पोझिशन. तर हा एक डिफरन्स होता strcpy आणि strncpy मध्ये. आता str कॉन्कॅट करतोय आपण पुढच्या प्रोग्राम मध्ये. 2 प्रोग्राम झाले कॉपीचे strcpy strncpy. त्याच्यानंतर कॉन्कॅट करतोय. कॉन्कॅट म्हणजेच काय एक स्ट्रिंग झाली की दुसरी स्ट्रिंग त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. आता 2 कॉन्कॅट करताना पण 2 स्ट्रिंग पाहिजेत आपल्याला. इथं एका स्ट्रिंग मध्ये हॅलो घेतलं एका स्ट्रिंग मध्ये वर्ड घेतलं बरोबर. आता कॉन्कॅट करतोय. कॉन्कॅटचं सिंटॅक्स दोन्ही पण स्ट्रिंग इथं टाकल्या सोर्स आणि डेस्टिनेशन. आफ्टर कॉन्कॅटिनेशन आपण प्रिंट केलं तर %s मध्ये सुरुवातीला काय रे बिफोर मध्ये हॅलो आहे बरोबर. कॉन्कॅट बिफोर मध्ये काय हॅलो काय वर्ड आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कॉन्कॅट करताय आफ्टर कॉन्कॅट केल्यानंतर सोर्स मध्ये जर बघितलं तर काय ते हॅलो वर्ड समजलं हॅलो वर्ड. तर हे तुमचं कॉन्कॅट नंतर आउटपुट आलं str मध्ये कॉन्कॅट केलं तर दोन्ही स्ट्रिंग फक्त कॉन्कॅट करायचं.
तर त्याचा पण प्रोग्राम इथं आहे की त्या 3च कॅरेक्टर त्यांनी केले. त्याच्यानंतर आवाज येतोय का? हॅलो. हो. ओके. ठीक आहे. इंटरनेट गेल्यामुळं डिस्कनेक्ट झालो होतो मी, पण परत कंटिन्यू करू आपण की स्ट्रिंग कम्पॅरिझनला आलो होतो आपण. स्ट्रिंग कम्पॅरिझन काय करतं की एक्झॅक्ट इक्वल टू आहे का नाही स्ट्रिंग ते चेक करतंय. आता सोर्स आणि डेस्टिनेशन मध्ये याची केलेलो हे तुम्ही दोन्ही पण स्ट्रिंग मध्ये इनिशियलाइज केलं आणि स्ट्रिंग कम्पॅरिझन चेक करा. तर स्ट्रिंग कम्पॅरिझन चेक करताना तुम्हाला असं चेक करायचं, इफ मध्ये स्ट्रिंग कम्पॅरिझन सोर्स आणि डेस्टिनेशन हे 0 रिटर्न करत असेल तर तुम्ही काय म्हणायचंय, बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल. नसेल करत तर बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. आता स्ट्रिंग कम्पॅरिझन मध्ये त्यांनी काय सांगितलं, स्ट्रिंग्स आर इक्वल. का तर तुमच्या दोन्ही पण स्ट्रिंग्स काय आहेत, एक्झॅक्ट इक्वल आहेत. आतापर्यंत आपण कुठले कुठले फंक्शन्स शिकलोय, str-cpy, str-ncpy, त्याच्यानंतर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचं str कॅट, त्याच्यानंतर strlen, str कॉन्कॅटिनेशन मध्ये पण नंबर ऑफ कॅरेक्टर्स, strn कॅट हे शिकलोय, strlen पण शिकलोय आणि शेवटचं कुठलं शिकलोय, strcm. याच्यामध्ये सिंटॅक्टिकल जास्त काहीच नाहीये, तुम्हाला सोर्स आणि डेस्टिनेशन फक्त द्यायचंय बरोबर. कळालाय हा प्रोग्राम? याच्यामध्ये डाऊट? सोर्स आणि डेस्टिनेशन काय आहे नेमके? सोर्स आणि डेस्टिनेशन म्हणजे याला ऑलवेज 2 पॅरामीटर लागतात. आता str तुम्ही कॉपी करताय बरोबर, कॉपी करताना तुम्हाला कशातून तरी कशात तरी कॉपी करायचंय ना, कळालंय का? तर त्याच्यासाठी हे नावं तसे दिले, सोर्स आणि डेस्टिनेशन. तुम्ही नाव काही पण देऊ शकता, हे फक्त समजण्यासाठी सोर्स आणि डेस्टिनेशन केलं. तर पॅरामीटर देताना 2 पॅरामीटर द्यायचे, कशात कॉपी करायचंय आणि कशातून कॉपी करायचंय. आता या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय, 2 स्ट्रिंग घेतल्या बरोबर, 2 स्ट्रिंग घेतल्या. पहिल्या स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग इनिशियलाइज केली, दुसरी स्ट्रिंग इनिशियलाइजच नाही केली, पण याच्यामध्ये आपल्याला तेवढं कंटेंट कॉपी करायचंय ना, हॅलो नावाचं कंटेंट आपल्याला याच्यामध्ये कॉपी करायचं, म्हणून आपण हा सिंटॅक्स यूज केला, strcpy. आणि कशात कॉपी करायचंय तो पहिला पॅरामीटर, कशातून कॉपी करायचंय तो दुसरा पॅरामीटर. कळालं? सोर्स आणि डेस्टिनेशनच नाव दिलं पाहिजे असं काही नाही, पण हे फक्त समजण्यासाठी की सोर्स म्हणजे तुमचं काहीतरी इनपुट असणार आहे, जिथं करायचंय ते आउटपुट असणार, म्हणून सोर्स आणि डेस्टिनेशन तशी नावं दिलेली. ओके. आणि प्रत्येक स्ट्रिंगचे फंक्शन्स मध्ये 2 आहेतच, की फक्त strlen मध्ये एकच पॅरामीटर आहे. strlen मध्ये फक्त त्या स्ट्रिंगचं नाव द्यायचंय तुम्हाला किंवा अरेचं नाव द्यायचं, तो लेन देणार. पण बाकीचे जे फंक्शन आहे strcpy, strcat, str कम्पॅरिझन, या प्रत्येक फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर आहेतच, कारण 2 स्ट्रिंगवर ऑपरेशन चाललेले ते सगळे. कळालं?
स्ट्रिंग सीपीआय काय करते, कॉपी करते एका स्ट्रिंग मधून दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये. एसटीआर कॅट काय करते, कॉन्कॅटिनेशन करते, म्हणजेच ऍडिशन ऑफ टू स्ट्रिंग करते. त्याच्यानंतर स्ट्रिंग कंपॅरिझन काय करते, चेक करते की दोन्ही स्ट्रिंग मध्ये सेम डेटा आहे का नाही. ओके, परत रिपीट करतोय एसटीआर सीपीआय. याच्यामध्ये इथं कॉपी केलंय आपण हॅलो, दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये आउटपुट आपण असं बघितलंय पर्सेंटेज वापरून. त्याच्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर कॅरेक्टर्स फक्त कॉपी करायचे असेल तर तुम्ही एसटीआर एनसीपीवाय वापरू शकता. त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर, तिसरं पॅरामीटर तुमचं नंबर ऑफ कॅरेक्टर येतं, बरोबर. तर याच्यात 4च कॅरेक्टर कॉपी होतील, म्हणजेच HELL एवढंच कॉपी होणार आहे. जर तुम्ही इथे ह्या प्रोग्राम मध्ये डेस्टिनेशन जर प्रिंट करायला बघितलं पर्सेंटेजने, तर तुमचं आउटपुट काय येणार आहे, HELL. म्हणून इथं आउटपुट तेवढं चालेल 4 कॅरेक्टर कॉपी केल्यानंतर एसटीआर एनसीपीवाय. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम काय होता, एसटीआर कॅट. हा काय करतोय, कॉन्कॅटिनेशन करतोय, म्हणजेच ऍडिशन करतोय 2 स्ट्रिंग. याच्यामध्ये हॅलो घेतलंय आणि वर्ड घेतलंय, तर आउटपुट काय आलं पाहिजे, हॅलो वर्ड, बरोबर ना, कॉन्कॅटिनेशन. म्हणून मग एसटीआर कॅट नावाचं फंक्शन आपण यूज केलं. आता इथे जर सोर्स तुम्ही परत हे फंक्शन वापरल्यानंतर प्रिंट करायला गेला तर इथं असं आउटपुट येणार आहे. समजलंय. आणि सेम तसंच कंपॅरिझन साठी, मग कंपॅरिझन करताना तुम्ही जर कंपॅरिझन करतायत तर इथं हॅलो स्ट्रिंग दिलंय, इथं पण हॅलो स्ट्रिंग दिलंय, एक्झॅक्ट इक्वल टू ती स्ट्रिंग म्हणून इथं बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल त्यांनी सांगितलंय आउटपुट देताना, बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, इथं हॅलो देतोय आणि दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये हॅलो 1 2 3 देतोय, तर इथं त्यांनी काय करायला, फॉल्स मध्ये गेला पाहिजे, इक्वल इक्वल 0 नाही आलं पाहिजे, इक्वल इक्वल 1 गेला पाहिजे, म्हणजे एल्स मध्ये जाईल तो. तर आउटपुट आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, आता माझ्या स्ट्रिंग ह्या काय इक्वल नाही आहेत, तर आउटपुट काय, स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल टू आलं पाहिजे. ओके, आउटपुट आले बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल, कारण दोन्ही स्ट्रिंग इक्वल नाही. एक्झॅक्ट इक्वल आला तरच तो 0 रिटर्न करणार, अदरवाईज नाही. हे समजलंय स्ट्रिंगचे इनबिल्ट फंक्शन्स कसे यूज करायचे. आणि इनबिल्ट फंक्शन हे तुम्ही स्वतः पण तयार करू शकता बरं का. म्हणजे जसं आपण एसटीआरएलएन इम्प्लिमेंट केलं ना, तसंच एसटीआर सीपीआय स्वतः इम्प्लिमेंट करू शकतो. एसटीआरएलएन इम्प्लिमेंट केलं म्हणजे समजलंय ना, हे स्वतः आपण इम्प्लिमेंट केलं होतं इकडं, एसटीआरएलएन, एसटीआर व्हाईट स्पेस एलएन. तसंच तुम्ही माय एसटीआर सीपीआय असं फंक्शन स्वतः इम्प्लिमेंट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक इम्प्लिमेंट करायला लागणार आहे सगळं, तर तिथं मग मेन लॉजिक बिल्डिंगचा पार्ट येतो. तर ते पण प्रोग्राम आपले हळूहळू होतील, पण आधी हे बेसिक शिका की आज ज्या 6-7 असाइनमेंट झाल्यात त्या सगळ्या, त्याच्यानंतर स्ट्रिंगचे फंक्शन. 6-7 असाइनमेंट कुठल्या, नॉर्मल स्ट्रिंग कशी घ्यायची, कशी प्रिंट करायची, त्याच्यानंतर स्ट्रिंग घेतल्यानंतर प्रत्येक कॅरेक्टर कसं प्रिंट करायचं, त्याच्यानंतर प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट झाल्यानंतर स्ट्रिंग एलियन स्वतः इम्प्लिमेंट करायचं, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर आहेत हे प्रिंट करायचं. आणि ते 2 प्रकार, एक मेन मध्ये सगळं लिहायचं, दुसरं बाय युजिंग फंक्शन. ते 3-4 प्रोग्राम झाले. त्याच्यानंतर आपण अजून कुठला प्रोग्राम बघितला की एक कॅरेक्टर प्रिंट केलं, त्याच्यानंतरचे पुढचे 5 कॅरेक्टर इलिमिनेट करून त्याच्या 5-5च्या गॅपनी मला कॅरेक्टर भेटले पाहिजे. तर PTR+5 वाला प्रोग्राम तो झाला 5th प्रोग्राम. 6th प्रोग्राम आपण काय बघितलं की स्पेस किती येतं आपल्या प्रोग्राम मध्ये, तर तेवढे आपले प्रिंट झाले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम बघितला की पहिल्या स्पेस पर्यंतच आपले कॅरेक्टर प्रिंट झाले पाहिजे. तर ब्रेक कसा लावायचा ना, तर तो आपण एका प्रोग्राम मध्ये बघितला. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम बघितला की स्पेस काउंट ज्यावेळेस 3 होईल तोपर्यंत मला कॅरेक्टर प्रिंट करायचे, हा एक प्रोग्राम बघितला. हे सगळे लॉजिक बिल्डिंगचे प्रोग्राम आणि स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग फंक्शन मध्ये पण हे सगळे फंक्शन्स आपण पाहिले, एसटीआरएलएन, एसटीआरसीपीवाय, एसटीआर कॅट, एसटीआर एन कॅट, एसटीआर सीएमपी, एसटीआर आयसीएमपी आणि एसटीआर एनसीएमपी. याच्यात डाऊट कोणाला काही? आणि हे असाइनमेंट्स करून ग्रुपवर टाकायचे तुम्ही सगळ्या. आज आपण काल सेशन नव्हतं झालं ना,